तर दादा तू प्रपोज केलं होतं असं दादा म्हणलंय, पण मला गोष्ट नंतर एक वेगळीच कळाली. वहिनींनी तुला प्रपोज केलं होतं असं तुझं म्हणणं आहे. मग पहिलं इंटरॅक्शन काय होतं, की म्हणजे जेव्हा विचारायला आलं तेव्हा काय शिकलं? माझ्या भावाच्या मित्राला आम्ही दिसलो, तर त्यांनी माझ्या भावाला कॉल केला. मग माझ्या भावाने माझ्या पप्पाला सांगितलं, काकाला सांगितलं, तर ते तिथे आले होते. नाही बोलू दे आता काय आता. पप्पा थोडे बोलले आणि शेटला काय केलं होतं. प्रत्येक मुलीचं असं असतं ना की मुलगा जरा चांगला पाहिजे, जरा त्याचं करिअर बिरिअर पाहिजे. दादाचं काहीच करिअर नव्हतं, दादा स्ट्रगल करत होता, तिकडे पण पैसे येत नव्हते, घरचे पण बोलत नव्हते. मग त्या काळात काय विचार होते तुमच्या? 10 वर्ष रिलेशनशिप मध्ये आहेत, पण काय होतं अचानक आदल्या दिवशी फोन येतो की नाही एंगेजमेंट ठरली आहे, आई वडील नाही कधी पत्रिका नाही जुळते. मग हे प्रश्न तुम्हाला पण आले असते ना की पत्रिका आहे, लग्नापर्यंत सगळं कमिटमेंट असतात आत्ताच्या मुलांच्या मुलींच्या की लग्न करू वगैरे, आणि मग थोडं काहीतरी घरी होतं, घरचे ऐकत नाही आणि त्यांना नाही करते, त्यांचे पण अडचणी होतात, म्हणजे फार डिप्रेशन मध्ये जातात. त्या मुलींना तुम्ही काय सजेस्ट कराल? जॉईंट फॅमिली आहे मॅडमची. हा, माझी जॉईंट 4 फॅमिली. काका, एक ट्रॅफिक पोलीस मध्ये, एक पांटेला. पण तरी तुमच्या घरून एवढं खतरनाक, तरी पण कशी काय डेअरिंग केली? लहानपणी कसं होतं? तू लहानपणापासून असं होता का? मी वाढीव जरा एक्स्ट्रा इंट्रोवर्ट होतो. मी कोणाशीच नाही बोलत. एक्स्ट्रा इंट्रोवर्ट. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही इंट्रोवर्टचा आय पण असेल. त्याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे. ते शशांक उडाके आता फेमस झाला, पण ते फेमस व्हायच्या आधी आणि आता मित्रांचं काय रोल राहिला आयुष्यात? वहिनी तुम्ही दादाला घरी दाखवलं वगैरे, घरच्यांनी नाही केलं, मग नंतर हो म्हणले. पण असं मुली जर कुठे आई वडिलांसमोर कुठलाही मुलगा घेऊन आले आणि म्हणले मला याच्यासोबत लग्न करायचंय, तर मग घरचे कसं काय तयार होतील? माझं तर लग्न नाही आलं, पण तुम्हाला काय वाटतं की लग्न झालं काय बदलतं असं? की फार निगेटिव्हिटी माझ्यामध्ये पण आली होती की अरे यार माझे पप्पा नाही म्हणत आहे, आता ते करून देणार नाही, पडून जाऊ. पण तरी तुमच्या घरून एवढं खतरनाक बॅकग्राऊंड होतं. पप्पाचं पण झालं करायची सुरुवात. रेडी. मी काय म्हणते, यांना ना तुम्ही अशी क्वेश्चन विचारा छान. तू कशाला तुम्ही थांबा ना 2 मिनिट. कॉलेजमधले विचारा आणि नक्कीच विचारा. कॉलेजमधले काय सांगताय? बिग बॉस हीच सांगते काय विचारायचं म्हणून. दादाला भेटलेत आपल्याला प्रश्न विचारायला. नाही तुम्ही करा तुमचं, मी नंतर येते. ठीक आहे, कंटिन्यू. दोघांचा भेटलेले आपल्याला प्रश्न. नाही यांना चांगले प्रश्न विचारा. दोघांचा आपला पॉडकास्ट नाही नंतर. काय फटके बिटके पडले होते, जरा कळले काय काय विषय? खूप जुनी गोष्ट आहे. मी खूप चांगला व्यक्ती आहे. चला आता इथं कशाला सगळं रिव्हील करा. चला आता वहिनी थँक्यू बरं का, तुम्ही या थोड्या वेळात. कॅमेरा रोलिंग. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. कसं वाटतंय दादा? नमस्कार. एक नंबर वाटत आहे. दादा डायरेक्ट नमस्कार केलाय. तर मंडळी आज आपल्या महाराष्ट्रातून अमरावती थेट दादा आलेला आहे. अमरावतीचे इन्फ्लुएन्सर ज्यांनी अमरावतीला एक वेगळी ओळख दिली आहे. विदर्भाला, सॉरी अमरावती पण नाही, विदर्भाला. मोठं आहे दादाचं काय कर्तृत्व. कसं वाटतंय दादा? एक नंबर वाटत आहे. मस्त वाटत आहे. आजपर्यंत सगळं क्रिएटिव्ह स्टुडिओ बघितला आहे मी. क्या बात आहे. दादाला मी ह्याच्यासाठी अजिबात पैसे दिलेले नाही. आपलं सगळं असं राहत असते. नाही, मी पण तेवढा मुफट आहे की मी खरंच बोलतो. नाही आवडलं तर नाही, आवडलं तर आवडलं. तर दादा तुला माहिती का मला माहित नाही, पण आपला पहिला प्रश्न फिक्स असतो, प्रत्येकाला मी ते विचारतो. आणि तू इन्फ्लुएन्सर आहे म्हणून तर तू 100% असतोच. कारण की त्या प्रश्नातून लोकांना मग असं काय म्हणतात त्याला, इन्स्पिरेशन भेटन ते ऐकल्यावर. तर पहिला प्रश्न असा आहे दादा, तू किती पैसे कमवतो? आणि अजिबात असं डिप्लोमॅटिक आन्सर नको, कडक आन्सर हवाय जरा. कडक आन्सर आकड्यात नाही सांगू शकत, पण प्रत्येक प्रमोशनवर आपण आयफोन प्रो घेऊ शकतो. प्रत्येक प्रो मॅक्स नाही घेऊ शकत, प्रो घेऊ शकतो. प्रो म्हणजे दादा महिन्यातून 1-15 तरी करतो प्रमोशन. आता कॅल्क्युलेट करा. मग दादा पुण्यात येऊन कसं वाटतंय? अरे एक नंबर. वातावरण खूप आवडतं मला, स्पेशली यामंच. घसा बिसा बसलेला दिसतो. जरा काल पार्टी करून आलो. आम्हाला 5 लाख फॉलोअर्स झाले ना. कसली पार्टी म्हणजे? ओली पार्टी झाली का? नाही, विलाचं प्रमोशन होतं तर सगळे क्रिएटर्स वगैरे आले होते.
अच्छा. त्यांना पार्टी पण त्याच्यातून घसा बसण्याचं काय ओरडून जात होतं ना. पिल्यावर पण होत असं नाही, पिल्यावर तर साफ होत असतं ना, गरम होतं ना. अच्छा. तर दादा पहिली गोष्ट मला तर एकतर आनंद होत खतरनाक मध्ये की इंजिनियर आहे दादा पण आणि मग क्रिएटर आहे. म्हणजे कसं काय दादा आता म्हणजे सिव्हिल इंजिनियर आधी आणि मग आता क्रिएटर. ऍक्च्युली मग मास्टर्स पण झालाय. काय सांगतो? पुण्यातनच झालाय. म्हणजे कसं वाटलं दादा लहानपणापासून तुझ्या शिक्षणाला जेवढे पैसे खर्च झाले आणि ते तू काहीतरी वेगळे करतोय, जर तुला असं गिल्टी नाही वाटत की यायला उगाच पैसे घालवले? नाही, ते सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट असतं लाईफ मध्ये. तर आई बाबांच्या सॅटिस्फॅक्शन साठी तेवढं केलेलं आहे. आई वडिलांच्या का स्वतःसाठी? खरं सांग. एज्युकेशन कधीच स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी नाही केलं. एज्युकेशन नंतर जे केलं ते स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी करतोय. कुठल्या नंतर? आता हे करतो ना क्रिएटिव्ह फील्ड मध्ये, हे एज्युकेशन हे माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी. असं पप्पांना राग नाही ह्याला मास्टर पर्यंत शिकवलं ना, हा काय करतोय? अरे मी मुंबईला जेव्हा स्ट्रगल करायचो ना, मी वर्षभर मुंबईला होतो, मूवीज मध्ये ज्युनियर आर्टिस्टचे काम करायचो. तेव्हा पप्पा बोलले नाही 2 वर्ष माझ्याशी. हेच रिझन होतं की एवढा शिकलाय हा आणि जॉब नाही करताय म्हणून, आणि काय टाइमपास करतोय म्हणून. पण नंतर जेव्हा 2 वर्ष नाही सॉरी, त्याच्यानंतर मी जेव्हा अमरावतीत आलो, युट्यूब सुरू केलं, मग इंस्टाग्राम सुरू झालं. मग जेव्हा लोक म्हणायला लागले की तुम्ही शशांक गुडाकेचे पप्पा आहे ना, कुठेही गेले की पप्पांना असं की अरे शशांकचे पप्पा चालले, तेव्हा मग ते ओके झाले की चला कुछ तो कर रहा है काहीतरी ओळख द्यायला लागली लोक, म्हणजे करतोय काहीतरी चांगलं. तर दादा मी आता जरा सुरुवातीला जातो, जरा आपण एकदम सुरुवातीपासून सुरू करू. लहानपणी कसं होतं? तू लहानपणापासून असं होता का मी वाढीव जरा? नाही, एक्स्ट्रा इंट्रोवर्ट होतो मी कोणाशीच नाही बोलाय. एक्स्ट्रा इंट्रोवर्ट? येस. तुझ्याकडे बघून तर वाटत नाही इंट्रोवर्टचा आय पण असेल. त्याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे, ते सांगतो. मग त्यासाठीच बसले का? असं काय करतो आजच सांगायचं आपल्याला सगळं. स्कूलमध्ये मी खूप इंट्रोवर्ट होतो आणि लहानपणापासून मी मम्मी शिवाय कोणाच्याच जवळ नव्हतो. रिझन हे होतं की मम्मी पप्पा मला आजी आजोबाकडे सोडून जॉबला दुसरीकडे राहायचे. तर मला खूप हे होती की आई बाबा सोबत नाही राहत, आणि माझे आजोबा मिलिटरीत होते, तर फुल मला सकाळी 5 वाजता उठायला लागायचं. ते कडुनिंबाचा ज्यूस वगैरे असं तसं. लहानपणी कसं कोमल मन असतं आपलं. माझ्या मम्मी पप्पांना तेव्हा सांगेल मी तुम्हाला असं तसं. तर त्याच्यामुळे मग मम्मीचं शेपूट चिडवायचे मला पूर्ण खानदाना, आणि मी कोणाशीच बोलायचो नाही. तर त्याच्यामुळे मी इंट्रोवर्ट होत गेलो होतो. सगळे चिडवतील असं तसं, हे ते, हा काय म्हणेल तो काय म्हणेल, त्याच्यामुळे मग मी चुप राहायचो. आणि मम्मी जज नाही करत आपल्या जगात, कोणीही जज करेल, मम्मी आपल्याला जज नाही करत जगात, हे माहिती होतं. तर स्कूलमध्ये असंच चालायचं मग की मला इंग्लिश स्कूलमध्ये माझी ऍडमिशन झाली होती एका चांगल्या, पण पप्पांनी काढून ते सेमी इंग्लिशमध्ये टाकली. का बरं असं डिमोशन का? रिझन हे होतं की मराठी पण आली पाहिजे, हा. आणि कसं असतं जे इंग्लिश स्कूलमध्ये शिकवतात की एकदम प्रॉपर हे असतं तसं असतं, पण त्यांनी मला काढून सेमी गव्हर्नमेंटमध्ये टाकलं. सेमी गव्हर्नमेंटमध्ये दुनियादारी शिकवल्या जाते. वा. की कोण कसं त्रास देत आहे, त्याला कसं टॅकल करायचं. तिथं सगळेच पोरं येतात, म्हणजे हाय क्लास पासून झोपडपट्टीपर्यंत, तर पूर्ण दुनिया माहिती पडते शाळेत. असं माझ्या पप्पाच्या जरा हे होतं. सेमी इंग्लिशचे मुलं आता खुश झाले. इंग्लिश मिडियमला फक्त अभ्यास कसा करायचा हे शिकवलं जातं. नाही, तिथं कसा करायचं ते नाही, पण तिथे एक रूल असतो की असंच करावं लागेल, तसंच करावं लागेल. सेमी इंग्लिशचे कसे असते, अरे जा बापाला नको शिकव. तर घाबरत नाही कोणी, काय करायचं करा. तर पण त्याच्याही मला उलटच झालं. तिथं मला बुली करण्यात येत होतं दरवर्षी, आणि मी घरी नव्हतं सांगू शकत, कारण की माझ्या पप्पांचं असं म्हणणं होतं की तुझी लढाई तू लढायची, घरी येऊन सांगू नको, मर्दासारखं राहा टाईप थोडंसं. पण बुली काय केलं जायचं असं तुला? म्हणजे कोणी डब्बा खाऊन घेईल, टपली मारेन, कारण मी रिटर्न काही नव्हतं करत ना. माझं असं होतं की त्यांचे कर्म आहे ते बघतील, कर्मा कधीतरी बदला घेईल, पण तो कधी कर्माने घेतलाच नाही. आपल्याला मग मी गिल्ट मध्ये होतो खूप वर्ष. मग गजनी पिक्चर आला, मी तेव्हा 9th मध्ये होतो का 10th मध्ये होतो. जे तुला चुगल्या करून गेली ना, तुला हेच काढायचं होतं तिला माझ्याकडून. नाही, हे नाही, ते दुसरं विषय बोलू ना. अच्छा. तर 9th मध्ये मी गजनी वगैरे पाहून आलो. तर तेव्हा मी इतका फ्रस्ट्रेट झालो होतो, 4 वर्षापासून बोली होतो तो. तर तेव्हा मी इतका फ्रस्ट्रेट झालो होतो की कोणी कसंही वागवून राहिलं, काही करून राहिलं, कोणी मदत नाही करत आहे, थोडंसं हे झालं होतं. तर गजनी पिक्चर पाहून आलो, आणि त्याच्यात मग सायको कॅरेक्टर. मला कसं आहे, माझा मित्र होता एक पियुष नावाचा, तर त्याच्या आई बाबा गव्हर्नमेंट जॉबवर राहायचे. तर त्याच्याकडे DVD प्लेअर होता, पहिले CD प्लेअर होता, मग DVD प्लेअर होता, आणि आमची स्कूल सकाळीच होऊन जायची. तर आम्ही त्याच्या इथे जाऊन एक DVD आणू 20 रुपयाची भाड्याने, आणि 4 पिक्चर राहायचे. पहिल्या दिवशी 2 पिक्चर पाहायचे, दुसऱ्या दिवशी 2 पिक्चर पाहायचे, आणि CD वापस करायची भाड्याने. कधी कधी त्याचे पिक्चर पण नसायचे, वेगळे पिक्चर असायचे.
तर मला खूप मूवीज पाहायचा शौक लागला होता. मग तर मी जे काही शिकलो ते मी सगळं मूवीजमधनंच शिकलो, की कोणाला कसं टॅकल करायचं, कोणी कसं करायचं. तर सगळं दुनियादारीचं नॉलेज एक तर मूवीजमधून नाही तर स्कूलमधून. तर एक पोरगा आला एक दिवस, आणि महत्वाचं त्याच दिवशी मी जास्त फ्रस्ट्रेटेड होतो, कारण की मी गजनी कट करून गेलो होतो शाळेत. म्हटलं आता पाहायला जाईन, जो जे म्हणन ते म्हणन. मी डायरेक्ट गजनी कट करून. तर स्कूलमध्ये प्रिन्सिपलनी बोलवलं होतं स्टेजवर, की सगळ्यांनी अशीच कट करून यायची. थोडंसं मला एम्बॅरस फील करायला. म्हणजे इथून एक लाईन आणि अशी एक आडवी. येस. तर मग त्याच दिवशी मी बसलो होतो क्लासमध्ये, आणि माझ्यावर खूप इम्पॅक्ट व्हायचा पिक्चरचा. आता पण मी एक रील बनवला आपला आवेशामचा, बघितलं. बरोबर. माझ्यात कॅरेक्टर्स येतात जो मी मूवी बघेल. तर मी खूप चिडलेला होतो, की बस झालं आता, खूप झालं, खूप फ्रस्ट्रेशन झालं असं. त्या दिवशी एक जण आला, त्याची हाईट माझ्यापेक्षा जवळपास खूप हायटेड होता तेव्हा तो. म्हणजे तेव्हा तो 6 फुटाचा असेल, 10वीत 9वीत काहीतरी, आणि माझी एवढी नव्हती, मी 5 फुटाचा असेल. तर त्याने असंच येऊन टपली मारली. म्हटलं मारू नको. त्यानं दुसऱ्यांदा मारली, तिसऱ्यांदा मारली. मग दिमाग सटकला, मी त्याला मारली. त्यानं मग 3-4 मारल्या, खूप मारल्या. मग आपल्याकडे ऑप्शन नव्हतं, मी खाली होतो, मी पकडले. तर तो त्यांनी वीक झाला, तेव्हा मी खूप मारलं. मग त्याला नंतर भयंकर मारलं, की पोरी ती बघून पोरीच रडायला लागल्या. क्लासमध्ये रडायला लागल्या डायरेक्ट, की सोड त्याला बाई एवढं. म्हणजे मला भानच राहिलं नाही. डायरेक्ट 4-5 वर्षाचं फ्रस्ट्रेशन काढलं मी त्याच्यावर. कशा हातानेच मारत होता की भयंकर मारलं त्याला मी. मग तो सर जवळ गेला, माझ्या इथे बेंच लागला होता, तिथं काळसर झालं होतं आणि फुगून आलं होतं. वर गजनीकट हे फुगून आलेलं आहे, काळं. आणि त्याच्यात मी नेहमी टॅन राहायचो, कारण की 5वी ते 10वी स्विमिंग केली, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी सगळं खेळायचो मी. तर मी पूर्ण टॅन राहायचो. एकदम चेहरा काळा, एकदम टॅन, आणि हे डोक्यात असं मार्क. तर तो प्रिन्सिपलकडे गेला, म्हणे असं आहे तसं आहे, यांनी मला मारलं, हे केलं ते केलं. माझ्या अंगावर कुठेच मार्क नव्हता, मी फक्त रुमाल लावून असा होता. तर मी काढला, तर प्रिन्सिपल म्हणे तू पण तर मारलाय म्हणे. तो तर नाही आला म्हणे कंप्लेंट करायला, म्हणे तूच काहीतरी केलं असेल म्हणे, तू जा म्हणे क्लासमध्ये. आणि त्याच्यात बापाला बोलवलं होतं. पण ज्या दिवशी घरी गेलो होतो, त्या दिवशी माझ्या पप्पांनी माझ्याकडे पाहिलं, आणि काय झालं म्हणे. म्हटलं ते सायकलवरून पायडलवरून पाय घसरला आणि याच्यावर घंटी लागली म्हटलं. तर मम्मी तेव्हा ओके होती त्या रिझनवरून, पण पप्पा त्या दिवशी छाती काढून होते, की यानं काहीतरी कांड केलेलं आहे. कारण की आज कुठेतरी आज मेरा लडका मर्द बनाएगा. तर माझी अशी पर्सनॅलिटी होती, की मी खूप एकटं राहायचो असं तसं. मग जेव्हा 10वी संपली, त्याच्यानंतर मला जसं मूवीज बघायचा शौक होता म्हटलं, तर तेव्हा मी एक फाईल बघितली होती, त्याच्यात मला मॅनिफेस्टेशन बद्दल माहिती पडलं. तर म्हटलं यार मॅनिफेस्टेशन काय आहे हे, असं तसं. तर मग मी ते असंच अप्लाय केलं. म्हटलं मी असा वागेल 11वीत, की कोणालाच माहित नाही 11वीत मी कसा आहे काय. तर मी असा वागेल, की साऊथचा हिरो असतो ना एखादा, सगळ्यांची मदत करतो, हे करतो ते करतो हे. तर मी तसं वागणं सुरू केलं. तर लोकांनी खरंच विश्वास केला, की मी खरंच तसं आहे. म्हणजे एकदम मी सगळ्यांसोबत कूल, आणि किती बोलतो मी, किती एकदम मित्रांसाठी मित्रांसाठी असं तसं. आणि ते ऍक्च्युली इम्पॅक्ट झाला. आमचे जे सिनियर होते ते आम्हाला घाबरायला लागले आमच्या ग्रुपला. तर एका जणाला बोलण्यात प्रॉब्लेम होता, तर त्याला काहीतरी चिडवायचे असं. तर मी गेलो, का चिडवतो तू असं तसं. आणि माझी इमेज कशी झाली होती, जेव्हा भांडणं झाले होते शाळेत, तेव्हा मी एवढं मारलं होतं, की सगळ्यांनी मला गुंडा घोषित करून टाकलं होतं, की बा तो पागल आहे, सायको आहे, तो काही करते, तो कसंही मारते. तर त्याचा फायदा मला 11वीत झाला, की जेव्हा सिनियर पोरांना मारायला घेऊन आले, ते सगळे पोरं राठीतले होते, आणि त्यांनी जेव्हा मला बघितलं ते तसेच चालले गेले. म्हणजे कोणालाही सांगेल नको सांगू म्हणे. तर ते इमेजचा पण फायदा झाला. त्याच्यामुळं मग आमचा ग्रुप बनत गेला. आणि त्याच्यामुळं मला माहिती नव्हतं. मला फर्स्ट इयरला सांगितलं हिनी, की पोरी लाईन मारायच्या. पण तोपर्यंत कसं होतं 10वी पर्यंत, की आपल्याकडे कोणती पोरगी बघणारच नाही, आपण असं आहे, आपण गुंडा झालो आहे, हे झालो आहे, तर पोरगी तर बघणारच नाही. पण जेव्हा आपण असे चांगले कामं करायला लागलो, कॉलेजमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे तर प्रिन्सिपलकडे जाणार नाही, सरकडे जाणार नाही, पिऊनकडे जाणार नाही, कुठेही कॉलेज आहे तर शशांक उडाखेकडे जा, प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. तर मग माहिती नव्हतं तेव्हा, पण असं मग नंतर हिने फर्स्ट इयरला सांगितलं, ही तुझ्यावर लाईन मारायची, ती तुझ्यावर लाईन मारायची. मला राग यायचा त्यांचा. पण दादा, की आता तू हा विषय काढलाच आहे, की शाळेमध्ये बुली केलं जायचं. तर मग आता पण काही मुलं असतात ना, की त्यांना बुली केलं जातं शाळेत, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या सगळ्या अनुभवातून? की आता मी असं सजेस्ट नाही करणार की स्वतः बॅटल करा म्हणून, पण पहिले घरच्यांना सांगा कोणी. आणि समजा काही होतच नाही आहे तर म्हणजे माझं सजेशन आहे की तुम्ही काहीतरी अपोजमध्ये केलंच पाहिजे स्वतःच्या. म्हणजे हातात गोष्टी घेतल्याच पाहिजे. भले मग, कारण की त्या गोष्टी नाही घेतल्या तर तो फक्त तुम्ही खात राहाल, पण त्या गोष्टी जर घेतल्या तर 4 जण विचार करतील. बरोबर. म्हणजे मी फक्त माझ्या क्लासमधल्या पोरांपासून बुली नाही व्हायचो. ती इमेज माझी अशी बनून गेली होती की मी पूर्ण स्कूलमधल्या पोरांपासून बुली व्हायचो, की बा
याला काय केलंच चालतं. बरोबर, हा. स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे Yes, प्रत्येक घेतलाच पाहिजे. पण कधी कधी कर्माचंही म्हणणं असते की म्हणजे असं म्हणणं असते की तूच कर्मा बन. बरोबर, हा, मी नाही म्हणत हा, ते. म्हणजे आज कर्म तुझ्याच हातात आहे म्हणजे बहुतेक. स्वतःच कर्मा बनावं लागतं कधी कधी, कर्माच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा. खरे. आणि हे मॅनिफेस्टेशनचं सांगितलं, तर मॅनि- तू अजून मानतो मॅनिफेस्टेशन वगैरे? भयंकर मानतो मी. कसं केलं जातं रे मॅनिफेस्टेशन, आणि कसं पूर्ण होतं? आपण मेडिटेशन साठी गेलो होतो, बरोबर आहे. बरोबर. तेव्हा तुला वाटलं होतं का की आपण मेडिटेशन करताना, म्हणजे माझं तरी असं होतं की यार चल, असं काही नसतं. म्हणजे मी मित्रांना म्हणायचो, किती वेळा म्हटलं मला मित्रांनी की चल 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 ये, मी कधीच नाही गेलो. पण तिथे गेल्यावर आपल्याला माहिती आहे का, आपण रडलो. बरोबर. तर ते एका जेव्हा आपण स्टेटवर जातो तेव्हा ते होतं. तर मॅनिफेस्टेशन असं होतं की आता मला जर उद्या, आता इथं पॉडकास्ट आहे, मला जर पाहिजे आहे की तू मला हा प्रश्न विचारला पाहिजे, तर मी एक दिवस आधी रात्री जेव्हा कोणीच आपल्यासोबत बोलत नाही आहे, शांतता आहे, तेव्हा मी डोळे बंद करून इमॅजिन करेन की मी तुझ्या पॉडकास्टला आलो, मी इथे बसलो, तू तिथे बसला आहे, तेव्हा तू हे बोलशील तर त्याच्यावर मग मी हे बोलेल. म्हणजे मी तुला मॅनिप्युलेट करेल तो प्रश्न विचारायला, आणि ते काहीही डोकं न लावता आपणे आप तू मला आज विचारशील तो प्रश्न. पण हे जरा असं खोटं नाही वाटत? नाही हे वाटत. कसं शक्य आहे असं? शक्य आहे जर तुमचा 100% विश्वास असेल तर. ती पोरगी, ही जी पोरगी आहे, मी कधी 10वी पर्यंत कोणत्या पोरीशी बोललो नाही, कारण की माझी इमेजच नव्हती, पोरी तर पाहतही नव्हत्या. पण 10वी नंतर ज्या पोरीशी मी कधी बोललेलो नाही, कोणाशी बोललेलो नाही, त्या पोरीच्या मागं अख्खा कॉलेज, अख्ख्या 3 क्लासच्या ट्युशना लागल्या होत्या. मग मी विचार कसं काय करणार, काय ही यार मला पटू शकते म्हणून. पण लग्न झालंय, 14 वर्ष झाले, माझ्यासोबत आहे ती आता. मी हे सगळं मॅनिफेस्टेशन येस. तू रात्री झोपताना रोज गरजेचं नाही आहे झोपतानाच, तुमचे डोळे उघडे असताना तुम्ही स्वप्न बघितलं पाहिजे की माझ्यासोबत हे होणार आहे. आता मी आपलीच गोष्ट सांगतो, माझ्यासोबत जे क्रिएटर्स होते, ठीक आहे, त्या लोकांनी कंटेंट बनवणं सुरू केला होता. मी कधीच नव्हता विचार केला की याच्यात मला पैसा मिळेल म्हणून, पण मला रिस्पेक्ट पाहिजे होती की यार हां, सच में कुछ कर रहा है आदमी जिंदगी में, असं. तर मी नाही सोडलं, मी कन्सिस्टन्सी ठेवली. पण कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मॅनिफेस्टेशन खूप गरजेचं आहे, कारण की कन्सिस्टन्सी तोच ठेवू शकते ज्याचा विश्वास आहे की बा काहीतरी होईल बा पुढे आयुष्यात. बरोबर. आता तू हे सगळं काही करतोय, तुझा जर त्याच्यात विश्वासच नसता की बा हा करून बघू, झालं तर झालं, नाही होत, करून बघू, झालं तर झालं, नाही होत, एक्झॅक्टली, मी हे करणारच आहे, कोणी कसाही आळवाई हो, कुठे काहीही हो, मी करणार आहे म्हणजे करणार. एवढं मी मानतो. म्हणजे मी ना निगेटिव्हिटीला लांब ठेवतो. संपला म्हणजे की ते शब्द पण नको वाटतात मला, हा. की ट्राय करू. हम्म, म्हणजे एखादी गोष्ट नसेल होणार ना, हा. तर ती नाही होणार हे म्हणायचंच नाही. हम्म, ते म्हणत राहायचं की हे होईल, हम्म, किंवा ट्राय तर करून बघू. हम्म. म्हणजे मग असं तू काही ऑलरेडी नाही ना. मॅनिफेस्ट करतोय ना अर्ध्या गोष्टी. हा, म्हणजे हे मी रूल्स ते आहे करतो. मॅनिफेस्टेशनचे. म्हणजे जेव्हा पण असं निगेटिव्हिटी बोललं जातं ना, किंवा निगेटिव्ह गोष्ट कुठं बोलली जाते ना, माझी चिडचिड होती. कारण की एकच गोष्ट ती जी आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्यात ती बिल्ड केली आहे की निगेटिव्हिटी नको आजूबाजूला. मग ते बोलण्यातून का असे ना, कारण की जेव्हा आपण बोलतो तर ती तशीच घडती, हे मला माहिती आहे, जसं आपण बोलतो. म्हणजे हे पण माझं एक मॅनिफेस्टेशनच आहे सगळं एक प्रकारचं. बरोबर, मॅनिफेस्टेशन खूप सारे व्हिडिओज आहे, आणि त्याच्यातला तूच पॉईंट बोलला हा की आपल्यासोबत तेच होतं, आपण जे विचार करतो. मॅनिफेस्टेशन हा विचार आहे. बरोबर. आता तुझ्या जर विचारात निगेटिव्हिटी आहे तर ते निगेटिव्हच होईल. म्हणजे युनिव्हर्स ऐकता आपण काय बोलतोय. आपण जर बोलतोय की पाऊस नाही पडला पाहिजे, पाऊस नाही पडला पाहिजे, पाऊस पडेलच. आणि आपण जर म्हणतोय पाऊस आला पाहिजे, पाऊस आला पाहिजे, तर पाऊस येईलच. तुला जर पाहिजे पाऊस नाही पाहिजे, तर तू बोल की ऊन आली पाहिजे. बरोबर. त्याला हो नाही समजत नाही. पाऊस बोलला ना तू, तो येईल. तो पाऊस आला पाहिजे, नाही आला पाहिजे, काही फरक नाही पडत. तू बोल की तुला ऊन पाहिजे ना, तर हे बोल ना तू की ऊन आली पाहिजे. बरोबर. मी परवाच आमच्या मॅनेजर साक्षीला मी सांगत होतो की ती म्हणली की अरे हे होईल का काम. म्हणलं हा जेव्हा प्रश्न विचारला होता ना, ह्यात निगेटिव्हिटी आहे, हे होईलच असं म्हणून झालं. नाही होणार किंवा होईल का म्हणलं का आपण डाऊट घेतोय, आणि तो डाऊट घेतला का मग तिथंच ते अर्ध काम निगेटिव्ह मध्ये गेलेलं असतं. बरोबर आहे. थोडक्यात लोकांनी पॉझिटिव्ह विचार केला. माझे एक मित्र आहेत राहुल पाटील म्हणून, त्यांचं एक वाक्य माहिती काय म्हणतं, एक तर आपल्यासोबत चांगलं होईल किंवा खूप चांगलं होईल, हे दोनच वाक्य, ह्याच्या पलीकडे काय नाही होणार. बरोबर आहे. अशा एनर्जीच येते मध्ये ही गोष्ट. असे असतात ना खूप लोक जे मला म्हणायचे, सरळ तोंडावर सांगतो मी, की चूत्या म्हणायचे, हा चूत्या यार, इंजिनिअरिंग सोडून काय करतोय हा, मस्त याला 50,000 1 लाखाचा जॉब भेटला असतं. मी सध्या 1 तासात कमवतोय तेवढे, ते जाऊ द्या. तर ते जाऊ द्या. पण मी हेच म्हणायचं आहे, जे लोक मला चूत्या म्हणायचे त्यांच्यापर्यंत ब्लॉग जर पोहोचत असेल, आपला पॉडकास्ट पोहोचत असेल, की पैसा मॅटर नाही करत, तुम्ही त्या स्टेजला काय करताय ते मॅटर करतं.
आता मला कसे माझ्यात एक तुम्ही हे म्हणू शकता बिल्ड झाली आहे, ते इंट्रोवर्ट असल्यामुळे, मार खाण्यामुळे किंवा जे काही आहे, की मी स्वतःवर खूप घ्यायचो की मला हा म्हणून मी हे नाही करत, मला तो म्हणून हे नाही करत. मी साऊथच्या मूवीज बघून ते बघून हेच केलं की मला कोणी काहीही म्हणू, मला जे करायचं ते मी करणार आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता जर तू मला बोलला की शशांक आहे ना एका लेवलपर्यंत पोहोचू शकतो, पण त्याच्यानंतर नाही. हे जे असतं ना, हे आता एखाद्याला कसं होतं की अच्छा माझ्याबद्दल असं बोलला का तू, त्याला मी असं काहीतरी कमबॅक देतो की उत्तर देतो की असं माझ्याकडे नसतं कमबॅक. मी असा असतो, तू असा बोलला ना, मी त्याच्या 4 पट वरचं काम करेन, तू पाय आता. म्हणजे कोणी जर बोललं ना की तू हे नाही करू शकत, देख अभी मैं कैसे करके दिखाता और तेरे नाक पे, ते मोटिवेशन म्हणून येतं. हा ते मोटिवेशन असतं माझं, की कोणी जर म्हटलं की तू हे नाही करू शकत, मग आतल्या आत असं असतं की माझ्या चेहऱ्यावर स्माइलिंग जाते की हा ठीक आहे, पुढच्या वर्षी दिसत जरा जाईल. पेट्रोल भेटलं म्हणजे येस, fuel भेटलं फ्लुएल आहे आपल्याला माझं थोडं. की जो जेवढे हेट कराल तुम्ही, मी तेवढा वर जाईल. वा, हे मी पण कुठेतरी असंच की कुणाला तरी कोणतरी म्हणतं ना जेव्हा की तुला नाही जमणार आहे, मग आता तुला दाखवतो कसं नाही जमणार ते. हा, ही मजा येते पण ह्या- तेच लोक करतात. पण जे नवीन आहेत, जे लोक पॉडकास्ट ऐकतात आहेत, त्यांना हे कसं, काय टिप्स अँड ट्रिक्स आहेत की हे मॅनिफेस्टेशन हे तुम्ही हे करा म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन आहे ना होऊन जाईल. माझी मम्मी ही खूप निगेटिव्ह होती पहिले. रिझन आहे तिच्या बहिणी भाऊ जे कोणी आहे सांगणारे की तिचा पोरगा, माझ्या पोरांनी जर हे केलेलं आहे आणि तो कमवतोय, तर समोरच्या पोरांनी पण तेच केलं पाहिजे, तेव्हाच तो कमवेल. बरोबर. ठीक आहे, तुझा पोरगा काहीतरी करतोय तर त्याला करू दे ना. ठीक आहे, तर असं मग तो असा करतोय, पैसा नाही कमवत, त्यानं तर आता माझ्या पोरगा तर घरात हे देते, माझ्या पोरगा ते देते, तो पोरगा तर हे नाही देऊन आला, ते नाही देऊन आला. तर मी तेव्हा एक रूल काढला होता की मम्मी तू सांग तुला काय पाहिजे, मी फक्त त्याच्यावर तथास्तू म्हणेल. तर ते तथास्तूवर तेव्हा तिचा बिलकुल विश्वास नसायचा. पण तिला मी जो शब्द बोललो होतो तो शब्द पूर्ण आता एक जसच्या तसा क्लिअर करतोय मी की याला भेटवेल, याच्यासोबत काम करशील, आपण इथं जाऊ, आपण हे करू, आपण ते करू. आणि ते तसच्या तसं होतं. आणि मी फक्त तिलाच नाही, हिला पण, किंवा कोणीही मला विचारलं की हे होईल का, मी जर तथास्तू बोललो ते झालंच पाहिजे. याच्यात काय होतं, जेव्हा आपण समोरच्याला तथास्तू म्हणतो, ठीक आहे, तू काहीतरी मागतोय, मी तुला तथास्तू म्हटलं, आणि तुझा जर माझ्यात बिलीफ आहे, ठीक आहे, पहिले नाही आहे, पण समजा तुझ्यासोबत तसं झालं आणि तुझं जर माझ्यात बिलीफ आहे, तर तुला असं होतं हा हे बोललं भावा, जमलं काम. काय झालं, पॉझिटिव्ह आयडिया, पॉझिटिव्ह आजूबाजूला पॉझिटिव्हिटी तयार झाली. तर आपलं जे मॅनिफेस्टेशन ते एकटेच आहे, पण जर 4 जण विचार करून आले की याच्यासोबत असं होऊ शकते, ते मॅनिफेस्टेशन आहे. मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात जास्त वापर जर कोणी केला असेल तो शाहरुख खान आहे. काय सांगतो. जो भी चाहूं वो मैं पाऊं, बरोबर. सारी दुनिया भर में चाहूं, बस इतना सा ख्वाब है. ते सगळ्यात बेस्ट परफेक्ट मॅनिफेस्टेशनचं सॉन्ग आहे. त्यांनी ते अरे केलं ना त्यानं, आयुष्यात तेच केलं आहे, तो सगळं काही भेटलंय त्याला. आणि त्यांनी पण बोलला की मी दिवसातून 2 तास बाथरूम मध्ये असतो, सगळे कामं सोडून, फॅमिली सोडून, सगळं सोडून, त्याच्या बाथरूम मध्ये टीव्ही आहे आणि तो बाथरूम मध्ये असतो 2 तास. काय करतो 2 तास, काय करायचं आयुष्यात मॅनिफेस्ट करतो तो. भारी राव. त्या माणसाला मानतो मी, म्हणजे एक शाहरुख खान आणि तो जिम कॅरी. पण त्या ह्या बाबतीत मी रोनाल्डो आणि विराट, की त्यांचं जे विजन आणि त्यांचं माइंडसेटचा गेम आहे सगळा थोडक्यात. की तुम्ही बाकीच्या, म्हणजे आता तू पण एक इंजिनियर आहे, पण तू पण एक वेगळं आहे, म्हणजे तू पण एक ऑड इंजिनियरचे थोडक्यात. बाकीच्या इंजिनियर पेक्षा आपण का वेगळं ठरलो याच्यावरती जर मी असं विचार करत बसलो ना, तर सेमच आहे, म्हणजे बाकीच्यांसारखंच काही वेगळं काय एवढं नाही आपल्यात. पण फक्त तो एक माइंडसेट आहे ना की काहीतरी वेगळं करायचंय आणि जे होईल ते होईल, ते फेस करायला रेडी आहे. हा एकाच विचाराने जे काय झालं असेल परिवर्तन ते झालं असेल, बाकी काय नाही. म्हणजे ना मला ह्यातलं काय माहिती होतं, ना तुला सुरुवातीला काय मला हेच माहिती नव्हतं. मला तर माहिती नव्हतं पैसे भेटते या फील्डमध्ये. मला पण तिथं म्हणून लिहून युट्यूब मधून पैसे पण येतात. माझे खूप सारे मित्र किंवा हे ते IT कंपनीत लागले होते, तर ते घरी पैसा द्यायचे, हे व्हायचं ते व्हायचं. तर म्हणजे ते लोक तर नाही, जवळचे नाही, दूरचे जे कोणते होते, तर त्यांचं नेहमी राहायचं की हे घेत आहे ते घेत आहे. मी खूप कॉम्प्रोमाइज केलेलं आहे त्या गोष्टीत. पण जेव्हा पैसा सुरू झाला ना, जेव्हा एकदम हिट केलं ना, मी 1 वर्षात, त्यांनी जे 7 वर्षात कमवले होते, मी ते 1 वर्षात काढले. आणि मी पहिला टूर थायलंड मारला की म्हटलं अभी बहुत हो गया, मैंने इतना टाइम वेस्ट किया है मेरी जवानी का, असं तसं. मी तिला खूप रिग्रेट होता मला की मी तिला कोणती गोष्ट घेऊन नव्हतो देऊ शकत.
म्हणजे साधं जेवायला सुद्धा न्यायचं आहे तर मला 4 दिवस विचार करायला लागायचा की यार जेवणाचे यार 300-400 रुपये होतील, मी जर 400 खर्च केले तर मी पेट्रोल कशाचा टाकू असा वाला विषय होता. तर मग आता जेव्हाही तुम्ही सगळे रील्समध्ये बघतात ना की मी तिला काहीतरी घेऊन देतोय, तिने जर तोंडातून शब्द काढला तर मी ते दुसऱ्या दिवशी घरी आणून ठेवतो. तर ते तुम्ही तिला विचारू शकता. हे ऍक्च्युअलमध्ये आमच्या घरात चालू आहे. का चालू आहे? कारण की जेव्हा ज्या एजमध्ये तिला ते मी द्यायला पाहिजे होतं ते मी नाही देऊ शकलो. म्हणजे किती अकाउंटला पैसे आले होते तेव्हा? तेव्हा युट्यूबलाही आले होते, इन्स्टानं पैसे देणं सुरू केले होते, प्लस प्रमोशन्स होते. आणि युट्यूबचे इन्स्टाचे असे होते की मिलियनमध्ये लाखात पैसे येत होते जर मिलियन व्ह्यूज आले तर. आणि तेव्हाच मी हिट केलं होतं आणि माझ्या सगळ्या व्हिडिओला मिलियन, 4 मिलियन, 5 मिलियन असे पैसे येत होते कंटिन्यू. नाही, व्ह्यूज येत होते, त्याच्यावरून पैसे येत होते. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा आकडा सगळं एकदम अकाउंटमध्ये एक सोबत 5.5 आले होते. जेव्हा माझ्या अकाउंटमध्ये 550 रुपये राहत होते. ती फिलिंग काय होती? ती फिलिंग तेव्हापासूनच भयंकर पॉझिटिव्ह झालो तुम्ही. मग आता तू कॉलेजला फुल साऊथचा हिरो बिरो झाला होता वगैरे वगैरे, तेव्हा तू मला काकूंनी सांगितलं, म्हणजे शशांकची मम्मी फेमस आहेत काकू पण, तर त्यांनी सांगितलं होतं तू ते कॉपीचा किस्सा विस्सा करायचं, म्हणजे कॉप्या बिप्या पुरवायचं पोरांना. काय माहिती पोरं एकतर तू एका साईडला आता थोडस इन्स्पायर पण करतोय, पण तेव्हा तू बरबाद पण करत होता का पीडी कॉपी? नाही, मी जिंदगी सुधरवली त्यांची आहे ना, तर ते चांगल्या चांगल्या पोस्टवर आहे. कॉप्या पुरून जिंदगी सुधरली असं पहिल्यांदा म्हणणार. पण हे सगळे इंजिनियर आता हे बघताना गालातल्या गालात हसत असणार आहे. कशा म्हणजे असं कसं प्रोव्हाइड करायचं तू कॉप्या? आणि जे कोणी ऐकत असतील प्रशासक मंडळी तर हे बंद करा, असं काहीतरी हे सांगणार आहे दादा कशा पुरवल्या. अरे रिझन काय होतं की एकदम मुन्नाभाई पिक्चर बघितलेला आहे, त्यातला कसं एक एजेड ग्रुप असतो जो पासच नसतो कितीतरी वर्षापासून. त्यांनी सर म्हणतात की लिही भावा काहीतरी पास हो. तर त्यांच्याशी माझी चांगली फ्रेंडशिप झाली होती, कारण की मला रॅगिंग घ्यायला आले होते ते. पण मी सिनियर बनून जो सेकंड इयरला ऍडमिशन होतं ना, डायरेक्ट पॉलीवाल्यांची सेकंड इयरला होते, मी फर्स्ट इयरला होतो. तर मी सेकंड इयरवाल्याची ऑडिशन घेते, हे रॅगिंगचं टाईप घेतली होती की बा असं करून दाखव, तसं करून दाखव, हे करते आणि त्याला थांबणार आहे असं तसं नाही, काय करून दाखव, असं काय रॅगिंग घेतली होती? तर शशांक दादांनी घेतली होती रॅगिंग, ऐका कसं ते. अरे म्हणजे एवढं जास्त काही नव्हतं की कोणत्या क्लासचा आहे तू, असं तसं. मग मला माहित पडलं सेकंड इयरचा आहे. आता अर्धा झाल्यानंतर माहित पडलं होतं की हा आपल्यापेक्षा मोठा आहे, सिनियर आहे. आता घेऊन तर राहिलं तर घेऊनच टाका पूर्ण, चल डान्स करून दाखव, हे ते करून दाखव, एवढंच होतं. नक्की का? नक्की. कसं? नाही ते स्कूल कॉलेजमध्ये होतो ना, एकटाच नव्हतो आम्ही रूम मध्ये, ते वेगळं असते. पण सांग ना, रूम मध्ये काय? नाही, ते पोरं करायचे, मी हॉस्टेलवरून. हा, पण ते तू नव्हतं करत, दादा नव्हतं करत, पण काहीतरी असायचं काय. अरे पोरांना अर्ध्या रात्री चड्डीवर ते आंघोळ करायला पाठवायचे. अजून ते माहिती आहे, एक आपला एरिया असते जिथं कोणीच जात नाही, कब्रिस्तान टाईप असे एरिया, ते त्यांना घेऊन जायचे सगळ्यांना आणि नंगे बसून सोडून द्यायचे 1-2 तासासाठी, वापस यायचं नाही. अशा उलट्या सरळ गोष्टी करायचे. किती वर्ष लागले तुला इंजिनिअरिंग पास आउट व्हायला? मला 5. एक गेलंच म्हणजे ते धरूनच चाललंय. तरी कमी लागली म्हणजे? कमीच लागली. काकूले डोळ्यात पाणी आलं असेल ना काकून? माझ्या घरचे ओके होते की कर बा तू फक्त इंजिनिअरिंग कर. हा तेच ना, इंजिनियर झाला पाहिजे बस. अरे कसं व्हायचं की माझ्या घरच्यांना हेच खुशी होती की महत्वाचं म्हणजे मी गव्हर्नमेंटला लागलो होतो. नंबर माझा गव्हर्नमेंटला फक्त टॉपर लागतात. मी 11वी-12वी टॉप केलाय पीईटीत. जो कधी 10वीत 50% पर्यंत नाही आणू शकला, 10वीत 67 होते म्हणा, पण 10वीच्या आधी मी असं काठावरच राहायचो. आणि डायरेक्ट पूर्ण 2 वर्ष मी असा होतो की टीचर पासून तर सगळेपर्यंत असं म्हणणं होतं की सगळे जातील कॉलेजमधून निघून, फक्त हा नाही निघणार. आणि मी टॉपर होतो कॉलेज. पीईटीत 117 मार्क होते मला, त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंटचा नंबर लागला होता. तर माझ्या घरचे त्याच्यातच खुश होते की पोरगा गव्हर्नमेंटला लागलाय, कारण की मला फीज 800 रुपये होती फक्त इंजिनिअरिंगची. बर, काका काय करतात? वेटरनरी डॉक्टर आहे. बापरे, डॉक्टरांची मुलं शिक्षकांची मुलं असं काय निघतात, असं काही विषय असतो का? तर एचओडीचा मला प्रॉब्लेम झाला होता. मग एचओडीला पूर्ण कॉलेज घाबरायचं, प्रिन्सिपल पण एचओडीला घाबरायचं. उलट एचओडी स्ट्रॉंग होता आमचा. तर मला असं होतं की घाबरायचं काय, ते का घाबरायचे, मार्कने टाकेल, हे नाही करत त्याने. मला जिंदगीत काही घेणदेणच नव्हतं. झालो नाही झालो. आणि मी काही इन्सल्ट नव्हतो करत, पण फक्त मला असं म्हणणार आहे मी काही चुकीचं नाही केलं तर मी घाबरणार नाही. बरोबर. मग हे झालं कॉपीचं वगैरे, पण अजून काय कांड केलं होतं का इंजिनिअरिंगला असताना? मी रिबेल होतो कॉलेजमध्ये एकटाच.
बरं. काऊन की सगळे पोरं येत होते ते एकदम सगळे टॉपरच येत होते ना तिथं, अभ्यासू पोरं. मीच एकटा वाकडा पोहोचलो होतो तिथं. म्हणजे तुळशीच्या वृंदावन एकच गांजेचं झाड होतं. तर एक एक हे बसली होती फर्स्ट इयरची, सगळे फर्स्ट इयरचे ब्रांचेस मेकॅनिकल सिव्हिल येते तिथे, आणि मीटिंग, आणि तिथे सगळे सर बसले होते. आणि तोपर्यंत 1 महिना झाला होता, मी 1 महिना लेट गेलो होतो कॉलेजमध्ये. सगळे सरांना ओळखायचे, त्यांना पण घाबरायचे सगळे. तर सगळे काहीतरी सांगतायत आणि आमचे एचओडी उठले, ते कोणता तरी सर होते ते उठले. एचओडी डेंजर होते का? हा, भयंकर. तर सगळे घाबरायचे त्यांना, पूर्ण कॉलेज. सर लोक पण मोजके बोलायचे त्यांच्याशी. एक जण उभा झाला, मग सांगून राहिला आमच्या कॉलेजमध्ये हे सुविधा आहे, 24 hour ATM आहे, जेवण हे भेटते, असं भेटते, तसं भेटते, सगळं काही झालं. पण मला ते सहन नाही झालं. आणि ते म्हणे एनी क्वेश्चन्स? मी म्हटलं हां मला आहे. तर ते म्हणे काय म्हणे? म्हटलं अमरावती गव्हर्नमेंटला ऍडमिशन ट्रान्सफर करायची प्रोसिजर काय म्हटलं. बरं. मी हे म्हटलं सगळे स्टुडंट माझ्याकडे, बाळा तुझं नाव काय म्हणे. म्हटलं शशांक उडाके. त्या दिवशी मी फेमस झालो होतो कॉलेजमध्ये. मग ते म्हणे काय बाळा प्रॉब्लेम काय? म्हटलं तुम्ही असे म्हणून राहिले 24 तास ATM असते. म्हटलं 2 दिवसापासून आलो आहे, ATM मध्ये पैसे नाही आहे, जेवण आमच्याकडे असं असते. म्हटलं कसं, याच्यापेक्षा चांगले तर आमच्याकडे मजदूर खाते. म्हटलं तिथे येऊन बघा, म्हटलं किती घाण असते. म्हटलं असं तसं 2-3 गोष्टी सांगितल्या. तेव्हा मी सगळ्यांच्या नजरेत बसलो की बा हा यार कसं काय बोलून राहिला, म्हणजे कमीत कमी असं तर नाही बोलायला पाहिजे. पण मी म्हटलं यार तुम्ही बोलून राहिले तर मला नाही सहन होऊन राहिलं, ते खोटं बोलून राहिले तुम्ही. मग त्याच्यानंतर त्याच दिवशी ATM मध्ये मशीन आली, ATM मशीनचे पैसे आले त्याच दिवशी. मेसमध्ये चक्कर मारले, म्हणजे हे घाण आहे ते घाण आहे. आणि जेव्हा जेव्हा त्या गोष्टी होत होत्या ना, मेसमध्ये आला तर आमच्याकडे असं रागान पाहून राहिला की, पण त्या गोष्टी तर होऊन राहिल्या होत्या. मी भलेही बेकार झालो नजरेत, पण कॉलेजमध्ये काही चांगलं तर होऊन राहिलं होतं. मग मला सरांनी बोलवलं, म्हणे काही प्रॉब्लेम असला तर मला सांगायचं म्हणे, असं नाही बोलायचं म्हणे, मी तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, असं तसं. मी म्हटलं ठीक आहे. तर तेव्हापासून मग असं झालं होतं. मग एक दिवस HOD सर आले कार घेऊन, आणि त्यांचं असं होतं माहिती आहे का, त्यांनी एंट्री घेतली की सगळे बटणं लावतील, इच्छा बटणं लावतील, इन करतील, असे खाली करतील, केस ठीक करतील, आणि मग चुपचाप जातील. इन का नाही आहे, हे का नाही आहे. मी आपलं जसं आहे तसं. तर मग त्यांचं असं होतं की ठीक आहे पोरगा, म्हणजे त्यांना माझी पर्सनॅलिटी आवडायची, पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता किंवा ते आले म्हणे चल म्हणे पेट्रोल टाकून येऊ म्हणे त्यांच्या कारमध्ये. मी बसलो. तर सर म्हणे दादा का रे म्हणे भांडणं झाले म्हणे क्लासमध्ये. म्हटलं हो सर. तर म्हणे पोरांनी मला का नाही सांगितलं म्हणे. म्हटलं तुम्हाला घाबरतात. म्हणे का तू नाही घाबरत का. म्हटलं नाही. त्या दिवशीपासून आमची सुरू झाली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की तुला घाबरवून राहीन, आणि माझं असं होतं की मी काही केलेलं नाही, मी घाबरणार नाही. तर त्या दिवशीपासून आमचा कॉम्पिटिशन चालू झाली होती दोघांची. तर मग एकदा असं झालं होतं की होळी खेळायची नाही कॉलेजमध्ये. तर सिनियर आले आणि माझ्या मित्रांना कलर लावत होते. माझं असं होतं, मी म्हटलं साऊथचा हिरो किंवा आपलं असं होतं की माझ्या मित्राला काही करायचं नाही, मला काही केलं चालते, तेल केलं तर मग मार खात मी. तर तेल कलर लावला, मी त्यांचाच कलर घेतला आणि त्या तिघालाही चोपडलं चांगलं, रंगवून टाकलं, आणि मी कळटी. बर. मग HOD हे सगळे सापडले 3-4 जण. मग त्यांनी सांगितलं नाही सर त्यानेच लावला, असं केलं तसं केलं तसं. मग म्हणे याच्यात कोण कोण होतं म्हणे. त्यांनी जसं शशांक उडाकेचं नाव घेतलं, मला म्हणे शशांक उडाके इथं पाहिजे म्हणे, नाही तर तुमच्या सरायला जेलमध्ये पाठवतो, असं करतो तसं करतो. सापडलं हातात. माझा एक मित्र होता राहुल म्हणून, तो चंद्रपूरचा होता आणि त्याचे फक्त दातच पांढरे होते. त्याला बघितल्यावर हसायचा. तर मला आला बोलवायला असं तसं. मग मी गेलो होतो. मग तो राहुल बसला होता तिथे केबिनमध्ये, कैदी कसे बसवतात असे. आणि मी जसं अंदर गेलो, दार उघडलं आणि अंदर बघितलं, राहुल माझ्याकडे बघतो असं. मला अंदर गेल्या मी सिरियस होतो, मला हसायला. मी बंद केलं, वापस बाहेर गेलो, हसलो थोडंसं. म्हटलं सर मी आहे कमीन. तर म्हणते ये बाळा आत ये म्हणते. तुम्ही सगळे जा म्हणते. सर प्लीज ना, सॉरी, तुम्हाला जा म्हटलं ना, सगळ्यांना पाठवून दिलं की सगळ्यांची चुकी माफ, मला फक्त शशांक उडाके पाहिजे होता. तर तिथं मग ज्युनियर आले होते काहीतरी सांगायसाठी, तर ज्युनियर उभे होते. तर मग सर म्हणतात की का केलं असं असं. म्हटलं सर त्यांनी पहिले सुरू केलं. मग म्हणे ते शेण खातील तर तू खाशील का. म्हटलं नाही, खाऊ घालेल. तर असं तसं झालं होतं. तर मग ते म्हणे की घाबरतो कशाला. म्हटलं यार आता निघासाठी काहीतरी कल्टी मारासाठी ऍक्टिंग करावं लागेल. मग ऍक्टिंग केली. सर नाही ना, सोडून द्या, जाऊ द्या, असं तसं. म्हटलं सर पप्पांना माहीत पडेन, असं तसं की असं. म्हणून क्लिक झालं. मी काय बोललो की माझं असं असतं की मी तुला काय बोलवायचं आहे हे मी बोलावून घेऊ शकतो तुझ्याकडून, फालतू पप्पांना माहीत पडेल मग अजून प्रॉब्लेम होईल. म्हणे पप्पांना फोन लाव. म्हटलं नाही सर पप्पांना नाही सर, असं तसं. तुझ्या नंबरवरून लाव, लाऊडस्पीकरवर टाक म्हणे. मग मग म्हणे की लावतो की नाही. म्हटलं ठीक आहे. लावला मी फोन. तिकडून पप्पा बोलून राहिले की सांग म्हणे पप्पाला काय केलं. म्हटलं पप्पा मी कॉलेजमध्ये होळी खेळलो म्हणून सरांनी मला बोलवलेलं आहे, तुम्हाला फोन करायला सांगितलं. पप्पा म्हणते मग मी का करू.
मग त्यांनी फोन घेतला. मग ते म्हणतात की पोरगा असा करतो, अभ्यास नाही करत, हे नाही करत, नुसतं मस्त्या करतो, डान्स करतो, ऍक्टिंग करतो, हे करतो, ते करतो, ते करतो, ते करतो. मम्मी तिकडे टेन्शनमध्ये, असा करतो तसा करतो. लाऊडस्पीकरवर समोर ज्युनियर पोरं उभे होते माझेच. पप्पा तिकडून म्हणतात, सर माझा ऐका 1 मिनिट, तो ह्या वयात हे नाही करण तर आपल्या वयात करण का? सॅवेज पप्पा येत. त्यानं फोन काढून टाकला बिचाऱ्याला. मग आता काय करावं समजत नव्हतं. तर मग तो म्हणे की काहीतरी तो पनिशमेंट द्यावं लागेल म्हणे. त्याने एवढी जाडी बुक दिली म्हणे, हे टाईप करून पाहिजे म्हणे मला पूर्ण इथं, तोपर्यंत जायचं नाही म्हणे घरी म्हणे. मी घेतली बुक. मला कम्प्युटरशी आणि याच्या फील्डशी 1 नंबर आहे. माझ्या टायपिंग स्पीड नाही करू शकत कोणी कवर. पण तिथं मी टाईप करताना ANCD अँडचं स्पेलिंग यार, AND. मी अर्ध्या तासात फक्त 3 लाईन लिहिल्या होत्या. त्याला बाहेर जायचं काम आलं. मग काय म्हणते, त्याला म्हटलं हा कम्प्युटर बसला, आपल्या कम्प्युटर काहीतरी वाकडे कामं करून ठेवा, जा बडा म्हणे घरी जात. खतरनाक का ना. तर असे किस्से होते. अजून आहे किस्से. काय तो किस्सा ऐकायचा ज्याच्यामुळे त्या एचओडींना कॉलेज सोडावं लागलं होतं? नाही, कॉलेज नाही सोडलं त्यांनी. म्हणजे त्यांनी ते पद सोडलं होतं. का बरं असं काही रिझन सांगतो. मला फिरोदिया करंडक आहे ना, आम्हाला करायचं होतं फिरोदिया करंडक. कॉलेज हे नव्हतं करत फंड, ते कुठे गायब व्हायचे पैसे काय माहित नाही. पण मी 3rd इयरला होतो आणि मला फुल कॉन्फिडन्स होता, कारण की मी 1 वर्ष आधी पाहून आलो होतो कसं असते काय असते. तर मला ते कसंही करून करायचं होतं. तर ते लोक मला सपोर्ट नव्हते करत. मग मी एचओडीच्या केबिनमध्ये गेलो होतो तेव्हा, की असंच दरवाजा उघडला आणि आतमध्ये पुन्हा ज्युनियर्स होते. तर जसा मी दरवाजा उघडला तर म्हणते की आत्ताच बीपीची गोळी घेतली रे. म्हणजे ज्याला पूर्ण कॉलेज घाबरते तो व्यक्ती असा होता, आत्ताच बीपीची गोळी घेतली रे. मी असा, आत्ताच बीपीची गोळी घेतली रे. मी बंद केला, बाहेर गेलो, पुन्हा हसलो थोड्या वेळ, पुन्हा अंदर गेलो. मी ये अंदर गेलो, उभा राहिलो. म्हणे हा पोरगा म्हणे इन्सल्ट करण्यासाठी कॉलेज समोर डान्स क्लास टाकणार आहे. मी डान्सर होतो तेव्हा. म्हणे कॉलेज समोर डान्स क्लास टाकणार आहे म्हणे आणि तिथं डान्स क्लासेस घेणार आहे म्हणे, असं तसं आयुष्यात हेच करणार आहे म्हणे हा म्हणे. मग बोललो असं तसं फील्डबद्दल हे ते, की पैसे नाही देता असं तसं. नाही म्हणे, नाही देत म्हणे, मी दिवस नाही देत असं तसं. मग आम्ही आणले होते कुठून तरी इकडून तिकडून. पण जेव्हा आम्ही फिरोदियाची ट्रॉफी घेऊन आलो होतो, 43 वर्षापासून फक्त ऑडिशन देत होती तिथं जाऊन. 1st राऊंड, 2nd राऊंड, मग फायनल राऊंड. आम्ही डायरेक्ट त्या वर्षी स्पॉन्सर करून ट्रॉफी आणली होती बापरे कॉलेजमध्ये. तर हे सगळे उभे होते पुष्पगुच्छ घेऊन, ज्यांनी आम्हाला पैसे नव्हते दिले. तर क्लासमध्ये वरून पेपरमध्ये फोटो आला होता आणि पूर्ण कॉलेजमध्ये पोरं घेऊन नाचले होते डोक्यावर असं तसं. त्याच्यानंतरचा किस्सा एक, आमचे खूप सारे बॅक आले होते सिव्हिलच्या पोरांचे. यांनी घोषित करून टाकलं होतं की सिव्हिलचा पोरगा कोणीच फ्लॅशमॉबला जाणार नाही. इव्हेंट होता आमच्याच कॉलेजचा, त्याच्या प्रमोशनसाठी मॉलमध्ये आम्ही फ्लॅशमॉब करणार होतो. तर फ्लॅशमॉबचा लीड मीच होतो. माझे 70 स्टुडंट होते कॉलेजमध्ये. तर फ्लॅशमॉब मीच शिकवला, मीच केलं. आता मला तर जावंच लागेल. आम्ही गेला, फ्लॅशमॉब वगैरे केला, असं तसं वापस आलो. पुन्हा त्याचं की मी सांगितलेलं तू ऐकत का नाही, पण असं नेहमी जोरजोरात गाल ओढायचा की तो लाल होऊन जायचा, ऐकत का नाही असं. मग बोलवलं. मग मी गेलो केबिनमध्ये, म्हणजे फुल कॉन्फिडन्समध्ये की नव्हते आले. मी सगळ्यांना विचारलं तुझे सर आले होते काय किंवा असं तसं, कोणी चुकल्या गेल्या काय, नाही. मग मी गेलो होतो. मग म्हणे का रे मी काय बोललो होतो काल. मी म्हटलं मला नाही आठवतं. सिव्हिलच्या पोरांनी कुठे जायचं नाही. म्हटलं कुठे नाही. म्हणे फ्लॅशमॉब. अच्छा हां. मी म्हटलं हां सर बरोबर आहे. मग म्हणे कोणी गेलं होतं का रे. म्हटलं मला कसं माहिती, मी नव्हतो गेलो सर. मग म्हणे मी पुन्हा विचारतो म्हणे की कोणी गेलं होतं का आपलं. म्हटलं नाही मी सांगतो ना, मला नाही माहीत. तू गेला होता का. म्हटलं नाही सर मी सांगतो ना तुम्हाला, मी नव्हतो गेलो. मी ॲक्टिंगमध्ये टॉप. मग म्हणे ही फालतू ॲक्टिंग माझ्यासमोर नको करू. म्हटलं याला कुठून तरी काहीतरी माहिती. म्हटलं सर कोणा काही सांगितलं असेल, कारण की कसं आहे म्हटलं सर, मी फ्लॅशमॉब बसवला तर मी फक्त सुरुवात करायला गेलो होतो. म्हटलं की बा चांगल्यानं करा, व्हेरी गुड, असं तसं. म्हणे किती खोटा बोलशील म्हणे. त्यांना पेपर फोडलेला, रपकन तोंडावर फेकून मारला आणि तो खाली पड, उचल म्हणे पेपर. म्हटलं हां सर पेपर. देऊ नको वाच म्हणे. हॅलो औरंगाबाद फ्रंट पेजवर. मागं 70 स्टुडंट. का करतो रे असं. ते सगळ्या टेक्निक यूज करून झाल्या होत्या, जे ते काहीतरी 95-96 पासून ते एचओडी पदावर होते. सगळ्या टेक्निक यूज करून झाल्या होत्या. काय करू तुझं. मग जवळ आले, हात दाखव म्हणे. म्हटलं घ्या. असं हात पकडला,
अशा हात पकडून आले असं जवळ गेले. म्हटलं सर काय करताय, सिगरेट वगैरे पितो का हे पाहत होते ते. शॉक कोणतेच नाही आपल्याला, शॉक फक्त एकच की मी डान्स करायचो बस एवढंच, आणि थिएटर करायचो. असं वाज घेतला मग म्हणे असा हात ठेव, मग असा हात ठेवला, ते काहीतरी हालते ना असं काहीतरी दारू पिल्यावर असं काहीतरी काय माहिती. हा, मग असे डोळे चेक करून आला असं. कोणता नशा करतो म्हणे. मी म्हटलं सर सकाळी झुंबा करतो. कुठे झुंबा करतो म्हणे. मी म्हटलं सर डान्स क्लासमध्ये. असं ते झुंबा माहित नव्हतं तेव्हा खूप म्हणजे नवीन झुंबा आला होता, ते एरोबिक्स सगळ्यांना माहित. त्यांना वाटलं झुंबा कुठे करतो झुंबा, म्हटलं डान्स क्लासमध्ये. मग म्हणे का, म्हणे कसं, म्हटलं त्याचे पैसे भेटतात सर, मी क्लासेस घेतो, झुंबा म्हणजे एरोबिक्स सारखं असतं. अच्छा म्हणे. तो परेशान तिकडे. हा कुठला ना चहा कुठून प्यायचं. मग जेव्हा त्यांनी माझं फायनल इयर होतं ना, त्याच वर्षी फक्त पद सोडलं. पण माझ्या डोक्यात असं होतं का बा सगळे असे म्हणत होते हरामखोरा तेव्हा झालं आहे. म्हटलं चल बे, काही प्रॉब्लेम असं नसं तसं. तर मग एक वेळा आमचं प्रॅक्टिकल चालू होतं, काहीतरी आले म्हणे मी फक्त 1 वर्षासाठीच पद सोडलाय म्हणे, काही करणार नाही. माझ्याकडे पाहून बीपीची गोळी चालू होती. बीपीच्या गोळ्या चालू आहे म्हणे, तसं तसं. पण त्यांना आवडायचो मीच, कारण की त्यांचं कसं म्हणणं होतं स्टुडंट चंट असला पाहिजे, की बा आता आवाज येतो दरवाजाच्या बाहेरून, मी जर दरवाजाच्या बाहेर बघितलं तर पटकन एक स्टुडंटने धावत गेलं पाहिजे आणि दरवाजा बंद केला पाहिजे. हे मीच होतो फक्त एकटा, की बा प्रेझेन्स ऑफ माइंड असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू जर या फील्डमध्ये चांगला करशील तर मी तुला मदत करेन पुढे जॉब करण्यात, हे करण्यात. अरे पण मेरे को हे करणे काहीच नाही आहे ना. आज खुश असतील पण ते खुश आहे, खूप खूप प्राऊड आहे. म्हणजे एकदा काय झालं होतं, मी अमरावती स्टँडअप करत होतो मॉलमध्ये. तर त्यांनी सांगितलं होतं की स्टँडअप 1 तासाचं करायचं आहे. 1 तास याच्या आजोबान केला होता का स्टँडअप मॉलवाल्याचा. मी म्हटलं मी पब्लिक रिॲक्शन करू शकतो, पहिले स्टँडअप करा 5-10 मिनिटं. 5 मिनिटं स्टँडअप केला. HOD सरांचा फोन 6 वर्षानंतर माझ्या फोनवर. मी उचलला आणि डायरेक्ट माईकला लावला. मी म्हटलं हाच कंटेंट आहे. तिकडून फोन करता, अरे मी तुझे व्हिडिओज बघतो शशांक, मला विश्वासच होत नाहीये तू एवढं आयुष्यात ग्रो केलं, म्हणजे तू कसा होतास आणि काय केलं. मग तुला शिव्या द्यायचो, आज मला चांगलं वाटतं मी तुला शिव्या द्यायचं. असं तसं सगळ्या गोष्टी झाल्या. ते 1 नंबर होतं, 1 नंबर फिलिंग होती. प्राऊड फील करत होते ते. नाही ते पण आपल्याला पण भारी वाटतं की हा त्यांच्या आपण लक्षात राहिलो ना आपल्या ते असं. तर थोडक्यात दादा ते झालं. दादा हे सगळं चालू होते, इकडे कांड चालू होते वगैरे वगैरे. त्या टॉपिकवर येणार आहे पब्लिक जे तुम्हाला ऐकायचं आहे. पण त्याच्यात दादा मित्रांचा किती सपोर्ट होता रे सगळ्या जर्नीमध्ये. म्हणजे शशांक उडाके आता फेमस झाला, पण ते फेमस व्हायच्या आधी आणि आता मित्रांचं काय रोल राहिला आयुष्यात. मित्रांचा असं होता बिलीफ सिस्टीम, पण कसं असते आता तू समजा माझा चांगला मित्र आहे, तर आता कसं असते खूप लोक बनवत आहेत ठीक आहे, तर मग मी असं म्हणेल ना यार सगळेच करतात पण त्यांनी यार काय केलं आयुष्यात, बनलेच आहे ना, तर साईडनं जॉब कर, साईड जॉब तरी कर, असे सजेशन वगैरे देणारे पण होते. पण काही लोक होते की ते होता त्यांचा विश्वास की तू करू शकतो. ज्यांनी मला परफॉर्म करताना बघितलाय तो माणूस असा असतो की ये भाई खतरनाक है, मतलब ऊपर जाने वाला है असं वाला. पण जे लहानपणापासून फ्रेंड्स होते त्यांचं कसं होतं की त्यांनी बघितलं होतं ना की हा इंट्रोवर्ट आहे, असं आहे तसं आहे, पण लाईफमध्ये चेंजेस येत आहेत, तर त्यांना विश्वास पण होता. म्हणजे काळजीपोटी ते म्हणायचे की जॉब वगैरे करायला पाहिजे असं. पण सपोर्ट चांगला होता की म्हणजे मी कोणाला पैसे तर कधी मागितले नाही, कारण की मी कधी स्वतःच्या बापाला पैसे नाही मागितले जेव्हा मी इकडे होतो इंडस्ट्रीत, कारण की माझ्याशी पप्पा 2 वर्ष बोललेच नाही. बरोबर. हे इंजिनिअरिंग नंतर तू इंजिनिअरिंग नंतर ME नंतर तर पप्पा बोललेच नाही 2 वर्ष. तर मग काय करायचं, ऑप्शन नाही, स्वतः कमावून खाणे, म्हणजे संध्याकाळी यार वडापाव खायचे पैसे पण येईन की नाही अशा वेळेस ही यशवंतराव चव्हाणला लेक्चरशिप होती नागपूरला, खूप मोठं कॉलेज आहे. तर तेव्हा हिने पण खूप सपोर्ट केलेला आहे मला पैशाचा. हा, तर तेव्हा त्या फील्डमध्ये जेव्हा माझ्याकडे खाल पैसे नव्हते तेव्हा हिने दिलेले. म्हणजे मित्रांपेक्षा वहिनींचा रोल जास्त मोठा आहे. हो, कारण की तेव्हा आम्ही अलग झालो होतो ना सगळे. ME पर्यंत सगळा कोणी पुण्याला, कोणी जापानला, कोणी इकडे, तर त्यांचा फोनवरून होता, पण मी कधी पैसे नाही मागायचो. पण ते स्वतःहून म्हणायचे पाहिजे का तुला, पण माझं असं होतं की मी उपाशी झोपलोच चालते, पैसा नाही पाहिजे. हा, तर आणि हिच्याकडून पण नाही घ्यायचो मी. तर ही कशी म्हणून द्यायची, हे दिले आहे हे व्याजाला लागन, म्हणजे मी घ्यायचो नाही त्याच्याशिवाय. तर असं, तर त्याचाच व्याज मी आता देतोय की तू बोल, तू सिर्फ मुंह खोल क्या चाहिए तेरे को. वा. आणि मग आईचा रोल कसा राहिला, म्हणजे काकू पण आता सगळ्यांना माहिती झालं, काकू पण फेमस झाले, शशांकची मम्मी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
तू चला हवे त्याला जाऊन आला रिसेंटली वगैरे, मोठे मोठे शोजला जातो, पिक्चरचे प्रमोशन असतात, तर काकूंना काय फील होतं सगळं? सगळ्यात जास्त कशात खुश होत असेल ना मम्मी, म्हणजे तिच्यासारखी खुशी कोणालाच नाही होत. कारण की ती भरतनाट्यमची स्टेट लेवलची डान्सर आहे तिच्या वेळेसची, पण तिने ते फील्ड सोडून दिलं होतं, तिला काही एवढं हे नव्हतं येतं, पण तिच्या मनात कुठेतरी होतं. म्हणजे कारण की हे माझ्या मनात लहानपणापासून भरण्यात आलेलं आहे. तुमचं जर मुलं पाहत असतील तर हे रिलेट होईल. मुलाचं एकच स्वप्न असते की आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. बरोबर. बरोबर. तर लहानपणापासून असंच होतं मम्मीचं की शाहरुख खान, म्हणजे तिच्या एजचा आहे, तर तिला ते कोणतं सर्कस सिरियल आहे ना तेव्हापासून आवडायचा त्यांना सगळ्यांना तो, की हा एक दिवस हिरो बनेल असं तसं. तर तेच माझ्यात आलेलं आहे की ती बोलत होती मी मॅनिफेस्ट करायचो, ती बोलत होती मी मॅनिफेस्ट करायचो. कारण की माझ्या कॉलेजमध्ये पासून किंवा जिथं मी कुठं परफॉर्म केला, आताच मी तुला बोललो, ज्यांनी मला बघितलंय ते असेच म्हणतात की यार ये बडा काम करने वाला है, ये कुछ तो भी बडा करेगा. तर ती जेव्हा म्हणायची मला तेव्हा मला आठवतं की यार हे लोक शाहरुख खान बद्दल बोलायचे की यार ये बहुत बडा हिरो बनेगा, बहुत बडा हे होगा. तर हे मी ऐकलेलं आहे लहानपणापासून, की तिला मूवी मधला हा स्टार आवडतो, तो स्टार आवडतो, लक्षा, अशोक सराफ, हे ते. तर मग माझी अशी इच्छा होती लहानपणापासून की भेटवेन मी तुला सगळ्यांना, आपण सगळ्यांसोबत काम करू. आईची इच्छा पूर्ण करू. हा, म्हणजे ह्याचा आपल्याला आपल्या इतिहासात त्याचं खूप मोठं एक्झाम्पल आहे. शिवाजी म्हणजे, महाराज, छत्रपती. जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी एवढा मोठा इतिहास रचला. हा, म्हणजे आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर मुलांनी कष्ट घेतले तर ते हा. कुठल्या लेवलनी जाऊ शकतात, हा. आणि तो मुलगा कधीच फेल नाही होऊ शकत. फेल नाही होऊ शकत. कारण की Exactly. गर्लफ्रेंड पळून जाईल, मित्र असतील नसतील, आई शेवटपर्यंत. पहिलं गोष्ट काय होती की जेव्हा तुला यातून इन्कम आलं तेव्हा आईसाठी घेतलेली, आणि असं एक काहीतरी गोष्ट की दोघांच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. ते तर नाही आठवत मला, पण मला एक गोष्ट आठवते की मी पहिल्यांदा जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा अक्षय कुमारचा केसरी मूवी आहे, त्याच्यात मी ज्युनियर आर्टिस्टचा रोल केला होता, तर मला 700 रुपये भेटले होते पहिल्या कामाचे. ते 700 रुपये अजूनही मम्मी जवळ आहे. काकूंनी जपून ठेवलं. हा. 1 रुपये खर्च नाही केला. दादा तुझ्यामुळे लोकांच्या घरात भांडणं व्हायला लागली. तू वहिनींना सगळं जे मागेल ते देतो, पण असं काय रे, म्हणजे काय असं ते व्हिडिओ साठी असतं फक्त का ते खरंच तू तसं आहे? एक काळ होता की म्हणजे मी तिला काही नव्हतं देऊ शकत, पण जेव्हा माझ्याजवळ वडापावाचे खायचे पैसे नव्हते राहत तेव्हा ती मला प्रोव्हाइड करायची, की मी घ्यायचो नाही, पण माझं असं होतं की मित्र नाही, घरचे नाही, कोण नाही. कारण की घरच्यांचं कसं होतं, जरी आम्ही पप्पा डॉक्टर होते पण एक स्टेज आली होती की आमच्यावर झालं होतं ते तसं वाटतं तसं की बा आहे, पण दिदीचं एज्युकेशन, दिदीचं लग्न आणि हे ते सगळ्या गोष्टी, तर मलाही ते समजायचं, मला चांगलं नाही वाटायचं पैसे मागायला. आणि पप्पांचं तर पटतच नव्हतं, तर मी म्हटलं होतं की मी घेणारच नाही पप्पाकडून पैसे या फील्डसाठी तरी. तर मग ही यशवंतराव चव्हाणला होती, तर ही जॉब करायची, तर हिला माहित होतं मी घेणार नाही, तर ही काय म्हणायची की मी तुला देत नाही आहे, हे पैसे तू ठेव, मला व्याजाने देशील. बरोबर. तर तेव्हा ते खूप कमी रक्कम होती की म्हणजे, पण तिच्या माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती, तर त्यांनी माझं काम चालून जायचं. तेव्हा मी घेतली होती. तर आता कसं व्हायचं की म्हणजे माझे जेवणाचे खूप वाखे व्हायचे, तर ती कधी चुकून म्हटलं तिने की आपण जायचं का बाहेर खायला, तर मला 400 रुपये जमा करायला टेन्शन यायचं की यार 400 रुपयात माझ्या 40 वडापाव, माझ्या 40 दिवस किंवा 20 दिवस तरी निघून जातील असं तसं. तर तेव्हा मला खूप रिग्रेट व्हायचं की यार मी स्ट्रगल करत होतो. मी सांगितलं खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये, पण फास्टमध्ये सांगतो. एक दिवस मला एक काम आलं होतं, तर तिथं मी गेलो, रात्री 3 वाजता उठून झाला सोबऱ्यातून, आणि मला तिथं पोहोचायलाच, ट्रेननं जायला पोहोचायलाच मला 6 वाजले, आणि तिथं मोबाईल घेऊन घेतात इंडस्ट्रीत. मोबाईल घेऊन घेतला आणि तो शो चालू झाला संध्याकाळी 8 वाजता. म्हणजे कपिल शर्माचा शोला तू गेला होता? मी नाव नाही घेऊन राहिलो. मी घेतो की. तर संध्याकाळी 8 वाजता आले ते. 8 वाजता शूट चालू झाला, तो रात्री संपला 1:30 वाजता, आणि त्यांनी आम्हाला रात्री म्हणजे तू गेलो होता सकाळी रात्री 3 वाजता. हा, रात्री 3 वाजता पोहोचलो निघालो, 6 वाजता. 6 वाजता पोहोचला सेटवरती, आणि तो आला रात्री 8 वाजता. संध्याकाळी 8 वाजता. तू पूर्ण दिवस विदाऊट फोन तिथं बसून होता. हा, आणि एक वडापाव दिला होता फक्त खायला. आणि संध्याकाळी 8 वाजता वरण भात आणि कांदा, वरणाला फोडणी नाही, भाताला जिरा नाही, काहीच नाही. तर ते खाल्लं, पण त्यांचा काही प्रॉब्लेम नसेल, हे खालचे लोक खातात जे बरोबर प्रोडक्शनवाले असतात. बॅकस्टेज. तर तिथं तसं झालं, तिथं टाळ्या वाजवणे, हसणे, याचे पैसे मिळतात. तर तेव्हा मला भेटले होते पैसे, 700 रुपये मिळायचे.
तिथून मग आम्ही जेव्हा गेलो तर ट्रेन बंद झाल्या होत्या, 2 वाजता पोहोचलो. तर मग ट्रेन चालू होईपर्यंत आम्ही झोपू पण नव्हतं शकत, कारण की खिशात मोबाईल आहे. आणि तेव्हा खूप मोठी गोष्ट होती ते, काही चोरी नाही गेलं पाहिजे म्हणून झोपून राहिलो, उठून राहिलो. असं करत आम्ही पोहोचलो रूमवर 5-5:30 वाजता. दुसऱ्या दिवशी 3 वाजतापासून उठलो आम्ही. पहिले 24 तासाच्या वर झाले आम्ही जागी आहे. तर आम्ही ट्रेनमध्ये लुडकून राहिलो, पडून राहिलो, असं थोडंसं सेन्सेस घालवायला लागले. हा, तर मग तेव्हा पण भूक भयंकर लागली होती. तर माझ्या मेसचा डब्बा रात्री यायचा 7-8 वाजता. तो 7-8 वाजता 9व्या फ्लोअरला येऊन अटकवून दिला त्यांनी. मग जेव्हा पोहोचलो की आता खातो बा, फायनली काहीतरी खातो, कारण की पैसे नव्हते वडापाव खर्च करायचे. पोहोचलो त्याला सगळ्या मुंग्या लागल्या होत्या. तर ते सगळं फ्रस्ट्रेशन, मी 24 तास जागतोय 700 रुपयासाठी. आयुष्यात मायबाप बोलून नाही राहिले किंवा तुझं तू पाहत बस, तुला खूप शौक आहे. तर म्हणजे त्यांची मेंटॅलिटी असते ना, काही पैसे नाही भेटणार तर जागेवर येऊनच जाईन, वापस येऊनच जाईन. पण मी धीट होतो. तर तेव्हा हिने मला म्हणजे हे केलेली आहे मदत, पण मी नाहीच घ्यायचो, जेवढं नाही होऊ शकत तेवढं. पण ही मला द्यायची की व्याजान देशील असं तसं. तर तेव्हा मग मी काय केलं, डोकं लावलं की मला भूक तर लागली, आतडे तर तडपत आहे, त्यांना काही तर द्यावंच लागेल. तर पोळी भाजी टाकून दिली. पण भात जो होता तो भात मी एका गंजात टाकला, त्याच्यात पाणी टाकलं, त्याने त्या मुंग्या तरंगायला लागल्या. आणि तेव्हा मी म्हणतो ना मॅनिफेस्टेशन खूप बोललो मी, तेव्हा मी तो भातात मला दिसतायत की याच्यात मुंग्या, कारण पूर्ण मुंग्या नाही निघत. तरी मी तो भात खाऊन राहिलो आणि कुचकून राहिलो की तो गेला पाहिजे नळल्याच्या अंदर म्हणून. आणि इकडून डोळ्यातून पाणी चाललंय की मी आयुष्यात करून काय राहिलो आहे. कारण की तिचं पण होतं की तू आयुष्यात काहीतरी करशील तर माझ्या घरचे तुला देतील, नाही तर का देतील ना. कोणताच बाप पोरगी देणार नाही, त्या बापाची चुकी नाही आहे. तर मग इकडून याचं टेन्शन, आयुष्यात काही करून राहिलो का नाही, ही चालली जाईन आयुष्यातून, तिकडे बाप बोलून नाही राहिला, आणि शेअर करायला कोण नाही आहे, फ्रेंड्स खूप दूर आहे, आणि फोनवरून इमोशन्स नाही शेअर करतायत. तर रडून राहिलो आहे आणि तो भात कुचकून राहिलो आहे आणि स्वतःला कोसून राहिलो आहे की म्हणजे असा दिवस मी आणन की माझ्या आजूबाजूचा कोणी असन तो उपाशी नाही राहायला पाहिजे असं. तर त्याच्यामुळं मग मला असं आता की कोणी काही मागितलं तर माझ्या तथास्तु असते की तू सांग काय पाहिजे फक्त. आणि त्याच्यानंतर आताच एक किस्सा झाला. तुम्ही म्हणता ना, लोक म्हणतात की तुम्ही माझ्या घरात भांडण लावता, बायकोन जे मागितलं ते देता. त्याच्या मागचं रिझनच हे आहे, ज्या वयात तिला ते द्यायला पाहिजे होतं त्या वयात मी देऊ नव्हतो शकत. त्याच्यामुळे आता तू सांग फक्त काय पाहिजे म्हणून. आता एक फॅन भेटला, एका हॉटेलच्या बाहेर उभं होतो आम्ही, महाग हॉटेल होतं ते. तर ही म्हणत होती एवढी भूक तर नाही आहे, आपण मस्त नाश्ता करू, रात्री जेवण करू, कारण की आम्हाला आधीपासून सवय लागली आहे मिडल क्लास जिंदगी जगण्याची, की तिलाही कॉम्प्रोमाइज करायची सवय लागून गेली आहे. म्हटलं कशाला, तू म्हटलं ना इथं जायचं का. मग म्हणे नाही, तिथं अनलिमिटेड थाळी आहे, ती महागाची आहे आणि ती आपण खाणार एवढूच आहे, बाकीचं वाया जाईन, पैसे कशाला एवढे वाया घालवायचे. म्हटलं तुला इथं खायचं आहे ना, तू आतमध्ये जा, ऑर्डर कर, मी याला फोटो देऊन येतो. तो फोटो काढणारा म्हणे दादा तुमचे जसे व्हिडिओ असतात तुम्ही खरंच तसे आहात म्हणे. नाही, मला खरंच म्हणजे हा प्रसंग ऐकताना आता मला त्यात रिझन कळते, जे लोकांमध्ये भांडणं नाही लावत. दादांनी खूप दिवस पाहिलेत तसे, काटा आला अंगावरती, खतरनाक स्ट्रगल. पण ते जर तो दिवस नसता तर आजचा दिवस नसता. म्हणजे सगळं कुठे ना कुठेतरी लिंक असतं ना. पण तेव्हा पण तुमचं खरं तर विल पॉवरच ठरवते, तुम्ही तिथून खचून जाताय का तिथून ते प्रेरणा घेऊन उठताय. नाही, पण देवाची एक स्ट्रॅटेजी आहे, आपण जे म्हणतो मॅनिफेस्टेशन, किंवा जे कोणता आपण वरचा जो व्यक्ती आहे म्हणतो ते स्ट्रॅटेजी आहे त्याची. त्याचं कसं असते की तो कनपटात मारेल, ठीक आहे, तू ना जर खाल्ली तो अजून जोरात मारेल, जर अजून खाल्ली तो अजून जोरात मारेल, पण तू जर एकदा मारली तो तुला तेवढा नाजूक बनवून जमिनीवर पाठवेल. तू जर तो मारून मारून थकला, अरे यार याला चांगला सक्सेस द्या बरं, बरोबर, तुम्ही तो एकदम खाली पाडेल तुम्हाला, पण तरी तुम्ही उठून राहिले तरच तुम्हाला सक्सेस भेटेल. बरोबर. आता ज्या लेवलची मिळेल, एका झापडीत मारला, खाली पडला आणि तो उठलाच नाही, ठीक आहे रे याला सक्सेस देऊन टाक जेवढी पाहिजे तेवढी, एवढ्या लेवलची. पण तो मारूनच राहिला, तुम्ही पडूनच राहिले, तुम्ही उठूनच राहिले, पडूनच राहिले, उठूनच राहिले, पडूनच राहिले, उठूनच राहिले. मग तो म्हणते हा इसको दे अच्छा सक्सेस, याला वरती घ्या, इसको ऊपर ले, ये कॅपेबल है. कारण की जो सहन करू शकतो तोच वर जाऊ शकतो. एक्झॅक्टली, काय भारी बोलले दादा, हे डीप होतं. वाह. दादा आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट झालेत किंवा तुझे जेवढे इंटरव्ह्यू झालेत किंवा तू ज्यांच्याशी पण गप्पा मारलेत, तिथे सगळ्यांनी आईचं कौतुक केले वगैरे, पण तू जास्त कुठं पप्पांबद्दल बोलला नाही. तर मला जरा पप्पांबद्दल ऐकायचंय की काय रोल राहिलेलं त्यांचं, म्हणजे या सगळ्या जर्नीमध्ये. ते एकदम असे डेंजरस पर्स्पेक्टिव्हनी आतापर्यंत पोर्ट्रे झाले. नाही तसं नाही आहे. कसं आहे, लहानपणापासून ते थोडेसे शॉर्ट टेम्पर होते, जसं की मी आहे आता, पण मी शॉर्ट टेम्परच आहे. माझा राग शॉर्ट असतो
आणि पटकनी येतो आणि पटकनी जातो. पण तसं होतं तर घरात ते असले की पूर्ण खानदान घाबरायचं, त्यांना थरथर कापायचं ते असले घरात. तर आम्ही आमचं कधीच इमोशनल असा कन्व्हर्सेशनच नाही झालं. फक्त पप्पा ओके एवढंच, हा नाही, म्हणजे त्यांना याच्यात इंटरेस्ट नव्हता ना. तर फिरोदेश मी ट्रॉफी घेऊन गेलो होतो, तर ट्रॉफी घेऊन गेलो होतो, तर ते मम्मी म्हणे की दाखव. बम हिम्मत करून पूर्ण जोर लावून आतून असं दाखवलं की बा ट्रॉफी आली आहे. पप्पा तिकडे सिगरेट पिऊन आले ते मागं. त्यांना इकडे काहीच इंटरेस्ट नव्हता या फील्डमध्ये. म्हणजे लोकांसाठी खूप मोठी गोष्ट होती, पेपरमध्ये फोटो आला, येते ते. पण माझ्यासाठी आयुष्यात जर मी एवढी स्ट्रगल केलेली आहे ना त्या एका शब्दासाठी, की पहिल्यांदा मला इन्व्हाइट केलं होतं होळीसाठी ॲज अ गेस्ट, किंवा माझ्यामुळं तिथे लोक येणार होते. तर तिथं मग फोन येत असतील ना पप्पांना की तिकीट्स वगैरे आहेत का, तुमचा पोरगा स्टार आहे, हे आहे ते असं तसं. तर त्यांनाही चांगलं वाटायचं. तर त्या दिवशी ब्लॉगमध्ये म्हणजे स्वतःहून त्यांनी म्हटलं की ब्लॉग चालू होता, आले आणि म्हणे, म्हटलं तुम्हाला काही बोलायचं नाही का, म्हटलं ब्लॉगमध्ये काहीतरी बोला, असं तसं तसं. म्हणजे मी काय करतो, मी फेक परफॉर्म करतो की तुम मेरा जिग्गी आहे, अरे पप्पा आहे तुम मेरे, असं तसं. आतून फाटत असते अजूनही की मी असं कसं काय बोललो मी पप्पाला, बाहेर तिकडे जाऊन विचार करतो हे बोललो असं. तर तुमको कुछ बोलना है का ब्लॉग में, असं तसं. पप्पा थांबले म्हणे आय एम प्राऊड ऑफ यू. मी जे एकदम हाय एनर्जीवर होतो ना, तिथून रपकन असं इमोशनल स्टेजवर आलो की यार, म्हटलं हा ठीक आहे, झाला ठीक आहे, मस्त आला म्हटलं तुमचा. आणि मी शांत झालो. सगळे म्हणे काय आलं का, म्हटलं काहीच नाही. ते माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती ते, की म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी ते, की बापाकडून. कारण माझ्या बापानं कधी माझ्याशी असंही नव्हते बोलले पप्पा की बेटा ते पाणी आण. मग बेटा बी नाही ऐकलाय मग बापाकडून कधी. डायरेक्ट प्राऊड ऑफ यू. ते फक्त पोरच समजू शकते, पोरींना हसायचं असेल, कारण की पोरींना म्हणतात शिवे द्यायची होती, चुकलं का, शिवी द्या ना तुम्ही. मी चुकीचं काम केलं काही नाही, कारण की म्हणजे बाप तोंडावरती मुलांची कधीच नाही, आणि त्यांनी करावी पण नाही. ते माझ्या पप्पाचं माहितीये का, संध्याकाळच्या वेळेस मी ऐकलंय, कोणाचा तरी फोन आला रिलेटिव्हचा, असं तसं. पप्पा सांगून राहिले, अरे तुम्हाला माहिती आहे का, युट्यूब चॅनल आहे शशांक उडागेचं, बघा तो सेलिब्रिटी झालाय, तो हिरो लोक त्याला बोलवतात, पिक्चरचे डायरेक्टर त्याला बोलवतात, हे ते असं तसं. त्यांना माहिती नाही मी घरात आहे म्हणून. त्या दिवशी त्यांना माहिती नाही मी घरात आहे. मी मागं काहीतरी आवाज द्यायला जाणार होतो, काहीतरी म्हणणार होतो, आणि ते असे बोलतायत. आणि ते बोलता बोलता त्यांचा आवाज थर कापतोय. त्यांनी घेतली होती थोडीशी, आणि ते बोलता बोलता आवाज थर कापतोय. तर त्यांच्या डोळ्यातनं पाणी येते ते सांगताना, आणि ते ऐकून माझ्या डोक्यातलं सगळं वर खाली, की बाप एवढा प्राऊडली सांगतोय कोणाला तरी. कोण होतं माहित नाही, पण ते सांगतोय की माझा पोरगा स्टार झालाय, असं तसं, असं आहे आणि तसं आहे आणि ते. कारण की आपण आयुष्यात कधी पेटाच ऐकलेलं नाही, आणि जेव्हा तो असा बोलायला लागतो तर ते मी आत आलो, आणि मला असं की काय करू काय नाही, जिंकलो आयुष्यात, काहीतरी केलं हा, असं फील. जेव्हा हे शब्द वडिलांकडून ऐकायला मिळतात तेव्हा असं वाटतं की हा जिंकला, आता काय नको आहे बाकी, याच्या पलीकडे काय. दादा जरा इमोशनल झाला. आता इथे घरातले कामं चालू आहेत सगळे, तर माझ्या घरात सगळ्यांना वाटते की बा खूप पैसा आहे, असा आहे तसा आहे. पण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. माझ्या पप्पाचा बिझनेस होता वेटरनरीचाच, की ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि ट्रीट करायचे यांना त्यांना. हे मी सांगितलं नाही आहे कुठं, पण ते कोणीतरी काळ्या करून हे ते करून त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉब्लेम केला. तर माझ्या पप्पाचे जवळपास 20 ते 30 लाख रुपये अजूनही गव्हर्नमेंटकडेच अटकले आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप वर्षापासून प्रॉब्लेम होतो आहे. तर त्याच्यामुळे लोकांना वाटतं अरे यार बाप डॉक्टर है, ऐसा है वैसा, इसको क्या पैसे का प्रॉब्लेम, इसको क्या सक्सेस का प्रॉब्लेम. पण मी कोणाला काही सांगून नाही राहिलाय, फक्त सांगून राहिलाय की असतं असं, की जसं दिसतंय तसं नसतं. म्हणजे सगळंच जे तुम्हाला सोशल मीडियाला दिसतं सगळंच तसं नसतं. हा, तर तो प्रॉब्लेम होता. पण आता जेव्हा मी कमवतोय तर माझं असं असतं की बोला ना यार, काहीतरी मागा ना, म्हणा ना काहीतरी असं. लहानपणापासून मला दिलं, आता माझी वेळ आहे ना. तुम्ही म्हणा ना काहीतरी, मागा ना. तर त्यांचं असं चुकूनही असं झालं ना की घरात हे असं यार, हे जर असं झालं, मी दुसऱ्याच दिवशी माणसं आणून चल चालू करा, पेंट करा, हे इथं छप्पर टाका, इथं हे करा. तर ते पाहून त्यांना मस्त वाटतं. माझ्या घरात कोणीही काही मागितलं ना आता, तर माझ्याजवळ नसं नाही तरी जेवढा असेल ना माझ्याकडचा मी सगळं लावून टाकतो.
आणि तो असा आहे. मी अजून एक सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ना, आपोआप पैसा येतो, अजून पैसा येतो. माझा अकाउंट जसं जसं रिकामा होतं मी देतो, जसं जसं देतो कोणालाही, माझ्या अकाउंटमध्ये डबलला पैसा जमा होतो. म्हणजे मी देवाकडे जेव्हा जातो ना, तर स्वतःसाठी कधीच नाही मागत. मी मागतो की मला जर कोणी काही मागितलं तर मी द्यायच्या केपेबल असलो पाहिजे. मी हे मागतो. म्हणजे आता खरी मज्जा आली. म्हणजे पॉडकास्ट ऑलरेडी 2 तासाचा शूट झालेला आहे, पण मज्जा मला आता आली आहे कारण की वहिनी आल्यात आणि पहिल्यांदाच असा सेटअप लागला की आपल्या पॉडकास्टवरती 2-3 जणांचा सेटअप होऊ शकतो. म्हणजे हे दादाने आज डायरेक्ट सिद्ध केलंय. दादा म्हणलं करायचं. तर दादा तू प्रपोज केलं होतं असं दादा म्हटलंय, पण मला गोष्ट नंतर एक वेगळीच कळाली की वहिनी म्हणतायत की दादानी प्रपोज नाही केलं. दादा असं फक्त म्हणतो वहिनींनी तुला प्रपोज केलं होतं असं तुझं म्हणणं आहे. हा, पहिले मी तिकडे औरंगाबादला, म्हणजे आता संभाजीनगर झालाय, तिथे होतो. तर तेव्हा तिने मला म्हटलं होतं, पण ती मान्यच करत नाही. आता तूच प्रपोज केलं होतं. तर पहिल्या मुद्द्यात हात घालू आपण. वहिनी खरं आहे का हे? म्हणजे तुम्ही प्रपोज केलं होतं का? मी नाहीच केलं ते अग्रीच propose. करत नाही. असं का करतात बरं? काय प्रॉब्लेम काय माहिती? दादा नव्हता चांगला दिसत तेव्हा. नाही तसं काहीच नाहीये. मला आधीपासूनच आवडत होते ते, तो प्रॉब्लेम नव्हता. आधीपासून आधीपासून 11th मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम त्यांना बघितलं होतं आणि फर्स्ट टाइम दादा कुणाला मारत होता का काय करत होता? नाही ते मित्रांसोबत छान असे मस्त एन्जॉय करत होते, मस्ती म्हणजे करत सिगरेट होते बिगरेट college. मारत होता? नाही सिगरेट नाही. त्यांना सिगरेट नाही आवडत, ते पित पण नाही आणि मला पण नाही आवडत. पोपट झाला. ट्रेन केलेलं आहे दादांनी वहिनींना. दादा म्हणलं फक्त वहिनी बोलत नाही, पण वहिनी डेंजर बोलतात. हा. मी तर एवढे दिवस होतो तुझ्यासोबत, वाटलं का तुला कधी सिगरेट पितो? नाही असं विचारलं. एन्जॉय करत होता म्हणजे नक्की काय मस्ती एन्जॉय करत होते मित्रांसोबत. हा. आणि त्याच्यानंतर मी तेव्हाच त्यांना फर्स्ट टाइम पाहिलं होतं. तेव्हाच मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं होतं, हा मुलगा म्हटलं थोडा कसा वेगळाच आहे, म्हटलं वेगळीच मजा करत आहे, बाकीचे मित्र असेच बसले आहे. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा माझ्यासोबत फर्स्ट टाइम आले होते बोलायला, तेव्हा ते सायकलवर आले होते. म्हणजे मी सायकलनी ट्युशनमधनं घरी जात होती, तेव्हा हे गाडीनी माझ्यासोबत आले होते बोलायला. तो किस्सा वेगळाच आहे. तो किस्सा थोडा वेगळा होता. आणि त्याच्यानंतर आम्ही कधी बोललोच नाही. आम्ही फक्त इशाऱ्यामध्येच बोलत होतो. कसा असतो इशाऱ्यामध्ये? जरा आम्हाला लाईव्ह एक्झाम्पल की कसा इशारा असतो? अरे म्हणजे आपण असं करतो ना की काय असं हे काय बा चालू काय, आहे. कसं कारण आहे? की कसं होतं तेव्हा समजा मुलगा मुलगी बोलले ना, हा. तर एकदम असे हे करून टाकायचे पुरं कॉलेजमध्ये, अरे वो चल रहा है उनका, असं तसं. म्हणजे आता कसं नॉर्मल आहे, फ्रेंड्स आहे, पोरगा आहे पोरगी फ्रेंड्स आहे. तिथं डायरेक्ट घोषित म्हणजे असं. लफडच. हा, हा. तर मग मला तिचं नाव नव्हतं आवडत खराब करायला. चांगली पोरगी आहे असं तसं. तर मी जेव्हा बोलायला जायचो ना, ही माझ्याशी बोलायचीच नाही. तर मी सायकलवर जात होतो ना, काय बोलू यार हिच्याशी, पहिलेच तर समजत नव्हतं पोरीशी कसं बोलायचं. पण तरी मी विचारलं, तू बंदे आहे का डहाके आहे? मला माहितीच होती डहाके आहे, पण तरी आता काय बोलू. नाही हो म्हणे मी डहाके आहे, असं तसं एवढीच बोलली. मग आम्ही सोबत जायचो, मी शेगाव नाग्यापर्यंत जायचो, मग तिथून ती चालली जायची. असं मी 2-3 दिवस केलं की काहीतरी बोलतो म्हणून, पण ती बोलायचीच नाही. मग मला असं वाटायला लागलं की हिला मी मुद्दाम त्रास देतोय काय, हिला माझ्यामुळे त्रास होतोय, म्हणून मी बोलणं सोडून दिलं. बरं, मग इथून खरा त्रास झाला मग हा, तर मग त्रास होतो का तुला? नाही त्रास नव्हता होत. मी आधी गर्ल्स स्कूलमध्ये होती आणि मुलांशी एवढा कॉन्टॅक्ट नव्हता माझा, कसं बोलायचं काय, तर मला पण एवढी सवय नव्हती. तर मी नाहीच मोस्टली बोलायची मुलांची. स्कूल टाईप होता, हा. गर्ल्स स्कूल. तर तिचं असं होतं की हा बोलत का नाही आपल्याशी. मग जेव्हा ती अशी की असं करायचं की बा काय क्लासमध्ये असं, नाही बस मग जेवलं का, हो जेवलं, असं बस एवढंच बोलणं. पण कोणाचं लक्ष नसतं ना की म्हणजे फक्त इशाऱ्यावर. हा, फक्त इशाऱ्यावर. आता आमचं कसं, माझा उडाखे तिचं डहाके, तर मी थोडासा अब्सेंट माइंडेड आहे. तर जेव्हा अटेंडन्स व्हायची ना, तर पोरापोरींची मिक्स नाव होते. तर कोणाचं तरी नाव घेतलं की देशमुख, हे ते तिचं डहाके, आम्ही दोघे उभं, हा प्रेझेंट. मग सगळे माझ्यावर हसायचे की अरे डहाके बोलले, उडाखे थोडी ना, तू बहिरा आहे काय. हे सीन आम्ही आमच्या गाण्यात पण टाकले. सो हे पहिलं इंटरॅक्शन हे होतं का, म्हणजे असं सुरू झालं? हा. हम्म. मग जेव्हा मेन दिवस आला की दादानी तो डायलॉग टाकला, तेव्हाचा प्रसंग कसा होता? खूप लेट होतो ते. खूप तिला late जेव्हा होतं. भेटलो ना मी, मग मी माझ्या मित्राला पहिल्यांदा सांगितलं की मला कोणतरी पोरगी आवडते. तेव्हा ती एक पोरगी होती सायकलवर, तिनं 2 चोट्या घातल्या होत्या, त्याच्यातून तेल टपकत होतं. आणि एक एकदम ते जुन्या टाईपचा काकू टाईपचे सलवार वगैरे आहात का, तसा फुल सलवार बिलकुल असं तसं. पण त्याच्या नजरेत ती होती, पण मला अशी सुंदरच वाटत होती ती. तुम्ही पागल वागल आहे का, मी तुले काय एवढा चांगला दिसतं, कुणाची मागं लागतं का, असं तसं. म्हटलं ठीक आहे, मला तर आवडली, म्हटलं मी बोलणार आहे म्हटलं. तिच्या मागं कोणतेच पोरं नव्हते लागत तेव्हा. मग मी तेव्हा गेलो होतो बोलायला तिच्याशी. मग नंतर मॅडमचं रूप बदललं, मॅडमनं गाडी घेतली, जीन्स टॉपवर आल्या, जरा चांगल्या राहायला लागल्या.
मग जशा चांगल्या राहायला लागल्या मला पोरं सांगतात अरे आपल्या क्लासमध्ये एक पोरगी आली आहे, 1 नंबर पोरगी आहे आणि बम सुंदर आहे, असं आहे तसं आहे. म्हटलं दाखव कोणती आहे तसं. तेव्हा म्हणते ते आणि हा हरमुखूर तोच होता ज्यानं मला म्हटलं होतं कोणत्याही पोरीचं मागे लागतं का. चॉईस नाही कळत लोकांना आपली तर झालेलं होतं. ते झालं. मग नंतर रोज कोणतरी तिच्या गाडीच्या मागं, बर रोज ट्युशन मध्ये कोणतरी मागं, रोज शाळेत तिच्या सॉरी कॉलेजमधले पोरं तिच्या मागं, आणि कोणाशीच नाही बोलायची, सरळ चालली जायची. त्याच्यात नंतर मला नंतर आता माहित पडलं का तो हरामखोर बी गेला होता तिच्या मागे नंतर बोलायसाठी. तर असे किस्से असतात पोर असे हा. आरामखोर. तर मग मला वाटलं की आता एवढी चांगली झाली असं हे तर तेव्हाच भावना होती, आता काय देणार आहे. बरोबर. म्हणजे याच्यात किती टाइम स्पॅन गेला होता? 1 वर्ष वगैरे? 1.5 वर्ष 2 गेला आमचं वर्ष जवळ. होतं. बर. तर मग असेच इशाऱ्यात गोष्टी चालायच्या. पण हिचं असं राहायचं हा बोलत का नाही. बर. म्हटलं अरे कशाला त्रास द्यायचा कोणाला. आणि तुला असं वाटत होतं की गेले आउट ऑफ लीग आता हा, आपल्या? आता आउट ऑफ लीगच आहे, कशाला मागे लागायचं. पण मग मला नंतर माहिती पडलं की हिला पण मी आवडायचो. खरे. हो. मग पहिले इंटरॅक्शन काय होतं की म्हणजे जेव्हा विचारायला आलं तेव्हा काय सीन झालं? जेव्हा प्रपोज साठी की सायकलवर बोलाल तेव्हा? जसा सायकलचा. सायकलचं काही नाही, मी जात होते सायकलने, हे गाडीने आले आणि डायरेक्ट येऊन विचारलं तू गाडी नाही होतं तुझ्याकडे, ती मोफेड होती ना, मला नाव नाही माहिती, महिंद्रा. नाही 2 मिनिटात सायकल बोलली. सायकलने दुसऱ्या दिवशी आला होता, पहिल्या दिवशी गाडीने आला होता स्टाईल मारायला. एवढं नव्हतं आठवत. तर तेव्हा जस्ट एवढंच विचारलं होतं की तू डहाके आहे की वंदे आहे. म्हटलं मी डहाके, आणि मी सरळ चालली गेली. मी काहीच कमबॅक बाकीचं बोलली नाही, काही नाही, सरळ मी माझ्या रस्त्याने घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले, पुन्हा हाय हॅलो केलं. मला ह्याची बुक पाहिजे म्हणे. म्हटलं माझ्याकडे नाही आहे, मी सरळ घरी. म्हणजे मोस्टली मुलांशी बोलायचीच नाही, आणि थोडी पप्पाला पण घाबरत होती. तर पप्पा पोलीस आहेत ना? हा. दादानी बघितलं का कुठं विषय गेलाय? डेअरिंग लागते आयुष्यात. हे जाऊ दे. साऊथची फॅमिली जसं बोललो मी, एखादा साऊथचा पिक्चर पाहतो, जॉईंट फॅमिली आहे मॅडमची. हा, माझी जॉईंट 4 फॅमिली. काका, एक ट्रॅफिक पोलीस मध्ये, एक पांटेला, एक जवाई ट्रॅफिक पोलीस मध्ये आहे, असं सगळं खानदान होतं. वा. डर क्या गे जीते. दादाचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे मी मुलांशी बोलायचीच नाही. आणि मग हे जेव्हा बोलायला तेव्हा पण मी यांच्याशी जास्त बोललीच नाही. पण काही वर्ष झाले, जेव्हा 12वी आता संपत आली, आता सगळे जाणार आहे दूर, तर तेव्हा मी त्यांच्याशी थोडी बोलली होती की आता कुठे ऍडमिशन घेणार आहे, कसं करणार आहे, काय करणार आहे. त्याच्यानंतर मग यांची ऍडमिशन झाली औरंगाबादला, माझी झाली तिथेच अमरावतीमध्ये, मी अमरावतीमध्येच होती. त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट इयरचं फर्स्ट सेम सुरू झालं होतं, तेव्हा यांचाच एक मित्र होता. तेव्हा तरी मला सांगितलं अरे शशांक येणार आहे म्हणे अमरावतीला आता औरंगाबादवरून, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा. मग मी तेव्हा त्याला म्हटलं होतं प्लीज मला त्याच्याशी भेटवशील, म्हटलं मला भेटायचं आहे. बापरे, एवढी काय होती दादाची? नाही, त्याच्यानंतर कसं माझ्याकडे पण मोबाईल आला होता. माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता 12th पर्यंत. मी फर्स्ट इयर मध्ये गेल्यानंतर मोबाईल घेतला होता. तेव्हा मोबाईलवर आमचं तेव्हा बोलणं सुरू होतं, जस्ट म्हणजे एक फ्रेंड सारखं आपण जसं बोलतो, चॅट वगैरे करतो नॉर्मली तसं. तर मग त्याच्यानंतर जेव्हा तेव्हा हे येणार होते अमरावतीला, तेव्हा मी त्याच्या मित्रांना म्हटलं प्लीज त्यांना मला भेटायला घेऊन या, मला भेटायचं आहे. ऐकतेस ना, जिथं कुठं असतील तिथं. तर तेव्हा आमची भेट झाली होती. मग तेव्हापासून आमचं थोडं बोलणं वगैरे सुरू झालं आणखी. त्याच्यानंतर मग जेव्हा मी 2nd सेमला गेलो, तेव्हा मी यांना जे मोबाईलवर एक साधा मेसेज केला होता, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर अँड लव्ह यू. त्यांना असं वाटलं की मी त्यांना प्रपोज केलाय. दादाला पिघाळला, दादाला कधी कोणी लव्ह यू म्हणलंच नव्हतं, कारण मुलं पिघाळतात असा विषय. तर तेव्हा त्याच्यानंतर काही दिवसांनीच अमरावतीला आले, आणि मग आमचं बोलणं वगैरे झालं, भेटणं झालं. त्याच्यानंतर तेव्हा मग त्यांनी मला प्रपोज केलं होतं. प्रपोज असं कुठं गेलं होतं प्रपोज? त्यांच्याच घरी. काय विषय आहे जरा, घरी बिरी बोलून प्रपोज कोण करतं? सेफ राहिला तिथं झापड पडली तर पब्लिक मध्ये कोणी दिसणार. मग घरी काय बोलून बोलवलं होतं? घरी कोण नव्हतं ना, त्याच्यामुळे प्रपोज केलेलं दिसतं. मार खाल्लेला एकट्यात बरं. दादा घाबरला होता म्हणजे प्रपोज करताना, फिलिंग काय होती? अरे नर्वस, व्हेरी नर्वस. असं ठरवलंच होतं आज प्रपोज करायचे, आणि तुम्हाला डाऊट आलता वहिनी असं काहीतरी होणार? मला डाऊट आला. मग खुश झालते का तुम्ही? ऑब्व्हियसली थोडं समजते ना, आली आहे बा घरापर्यंत, आता तेवढं तर म्हणूच शकतो मी.
बरं. आणि तुमची रिएक्शन काय होती? मला लगेच हो म्हटलं होते का जरा भाव नाही खाल्ला नाही नाही, मी लगेच हो म्हटलं होतं. मी हो थांबलेच म्हटलं. होते 2 Already भाव घातला होता. बापरे. आणि मला ते पाहिजेच होतं की त्यांनी मला म्हणावं की त्यांनी मला प्रपोज करावं असं माझी असाच डायलॉग टाकला होता का? ते सगळं मिक्स होतं. अरे पण बायको म्हटलं होतं का नाही? हा, गर्लफ्रेंड म्हटलं होतं. तो कन्सेप्टच नव्हता गर्लफ्रेंडचा तेव्हा गर्लफ्रेंडचा कन्सेप्ट पण नव्हता. तुमच्या आणि घरी ऍक्च्युली जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो तेव्हा पण आम्ही की असं एकमेकाला म्हटलं नाही की आपण रिलेशनशिप मध्ये येऊ, आम्ही कोणते कमिटमेंट जे करतात आजकाल आम्ही तसं काही केलं नव्हतं. जस्ट की म्हणजे बघू होईल होईल का, का जमेल का, करू मॅच का, होताय का हे हा. होताय का ते जेव्हा दोघांकडून असतं ना ते सगळं ऍडजस्ट होतं. काहीच हे नसते की याच्यासोबत जमेल का त्याच्यासोबत जमेल का. ते फक्त तेव्हाच तुटतं जेव्हा एकीला काहीतरी वेगळा मोठा भेटून जातं किंवा पोराला काहीतरी चांगली भेटून जाते असं असते. पोरं काय करतात मनात घेऊन चालतात की हिने भेटली की तिच्यापेक्षा ती बरी आहे किंवा पोरींचं असं असतं की याच्यापेक्षा जास्त पैसे आलाय आपली लाईफ सेट राहील. याच्यामुळे ते जमत नाही. पण जर दोघांकडून असेल ना तर ते तुम्ही काही करा नाही तुटत. पण तरी तुमच्या घरून एवढं खतरनाक बॅकग्राऊंड होतं. पप्पाची पण खूप भीती होती मला. पण तरी पण कशी काय डेअरिंग केली? ते होतेच एवढे चांगले की मी नाही निघू शकली. पण तरी पण मग मार का खाल्ला दादानी? जसं तुम्ही मला कानात सांगितलं तो किस्सा लोकांनी ऐकला नाही की दादानी वहिनींसाठी मार पण खाल्लेला आहे. तर वहिनी तुम्ही सांगा जरा, म्हणजे दादा बोलला अख्ख्या पॉडकास्ट मध्ये, आज जरा तुम्ही सांगा की काय किस्सा झाला होता. किस्सा असा होता की मला पिक्चर बघायचा होता आणि हे औरंगाबादला मी अमरावती भेटणं खूप कमी व्हायचं. म्हटलं थोडा टाइम स्पेंड करायला आपण जाऊ मूवी बघायला. तर आम्ही मूवी बघायला गेलो होतो तिथे अमरावतीला. तर कुठला होता आठवतंय? नाही, मूवीचं नाव नाही आठवत आहे मला. तुम्ही पिक्चर पाहिला होता का? हा, हॉरर मूवी होता एवढं माहिती आहे मला. हॉरर मूवी होता. तर तो आम्ही बघायला गेलो होतो आणि आम्ही गेलो होतो तिथे ई ऑर्बिट एक छोटंसंच मॉल टाईप आहे, तिथे गेलो होतो. तिथे एका माझ्या भावाच्या मित्राला आम्ही दिसलो. तर त्यांनी माझ्या भावाला कॉल केला. मग माझ्या भावाने माझ्या पप्पाला सांगितलं, काकाला सांगितलं. तर ते तिथे आले होते. नाही बोलू दे आता काय आता. ते तिथे आले होते. तर तेव्हा आम्ही बाहेर आलो मूवी मधून. वा, इकडे वेगळाच पिक्चर झाला होता सुरू. मी खूप घाबरली होती. पप्पा थोडे बोलले आणि शेटला काय केलं होतं? नाही सांगतो. काही बाहेर आलो आणि बाहेर आल्या बा बोलायचं आहे बा, मी असं आलो कारण की असं होतं की बा ठीक आहे आता बोलायचंच आहे ना. तर आलो तर आल्या रपकन बसली. अशी बसली तर पिक्चर मध्ये दाखवते ना सन्न बिलकुल थोड्या वेळापर्यंत आवाज येते. मग एक कान बंद झाला होता थोड्या वेळापर्यंत. काकांनी वडिलांनी मारले होते की काकांनी? नाही माझ्या पप्पांनी. ते पोलीसवाले आणि त्याचा हात माहिती आहे का, ते आता त्यांची एज काहीतरी 50 आहे पण त्यांची बॉडी जी आहे ते अजूनही एखाद्या बॉडी बिल्डर पेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणजे ढेरीगिरी नाही आहे, एकदम कट्स वट्स आहे, असे अजूनही आहे. रिटायर झाले तरी. तर जबर बसले. तर ते बसली तर मला काहीच समजून नाही राहिलं काय झालं काय नाही असं तसं. तर तेव्हा तिच्या पप्पाने विचारलं होतं का काय म्हणे तू का लग्न करशील का नाही पाहिजे पोरीसोबत. म्हटलं आता म्हटलं मला काय माहित हा उलटा क्वेश्चन आहे कसं रड क्वेश्चन. म्हटलं दुसरी तिकडून नाही एकच खाली. पण इथं एकच जबरदस्त. पण तिथं असे मुलं म्हणतात की काका मी नव्हतो तो तिकडं असं काहीतरी. नाही मार तसं नव्हतं. पण तू मार खाल्ला आणि त्याच्यानंतर मग असं असतं ना की आता विषय घरी काय आलाय, आता संपलंय, त्यात मार पण खाल्लाय, त्याच्यामुळे आता जे झालं ते फायनल 4 चौघात झालंय. तिथून तुम्ही कसं कंटिन्यू केलं? तिथनं असं झालं की पप्पांनी माझ्याकडून मोबाईल घेऊन घेतला होता. मोबाईल दिलाच नाही. त्याच्यानंतर मी पण मोबाईल पप्पाला मागितला पण नाही. मी इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष मोबाईल युज नाही केला. तेव्हा मग कसं काय, तर हे औरंगाबादला चालले गेले. जर मी कॉलेज कंटिन्यू केलं माझं पूर्ण एज्युकेशन वगैरे, तर तेव्हा कॉइन बॉक्स होते. तर मी यांच्याशी कॉइन बॉक्स वर बोलायची, कॉइन्स जमा करायची. आमचे टाइम पण ठरलेले होते, कधी कॉल करायचा, लेक्चर असू दे, प्रॅक्टिकल असू दे, एक्झाम असू दे, तो फोन उचलून म्हणजे म्हणजे जेव्हा मी कॉलेजला जायचे सकाळी 10ला, तेव्हा मी कॉल करायची. कॉलेजमधून जेव्हा मी वापस यायची 4, 5 किंवा 6, तेव्हा मी त्यांना कॉल करायची कॉइन बॉक्स वरून. किंवा जेव्हा कधी पण मी बाहेर जायची तेव्हा मी त्यांना कॉइन बॉक्स वरून कॉल करत होते. आणि मी कॉइन्स जमा करतो त्यांनी हे पण मला औरंगाबादवरून कॉइन्स आणून देत होते. ते गिफ्ट होतं सगळ्यात मोठं की मी जेव्हा औरंगाबादला जायचो ना तर मी रोजचे पैसे जमा करायचो चिल्लर. आता मी घरून नव्हतं मागत तर मी डान्स क्लास घ्यायचो. डान्स क्लास मधून जेवढे केवढे मिळतील
त्याच्यातले मी काहीतरी चिल्लर जे काही हॉटेल कुठेही चिल्लर झाले तर ते एका जागी जमा होतील, फक्त नोटच खर्च होईल, जिथेही चिल्लर जमा होईल ते खर्च. मग मी जेव्हाही वापस यायचो तर तिला असे एवढे सारे असे चिल्लर आणून देतो. कॉइन वा. बॉक्स आहे. Coins. मग असे किती वेळ बोलायचे तुम्ही कॉइन बॉक्सवर? तरी अर्धा तास. पण तुम्हाला घरी भीती नव्हती वाटत की आता कळालंय, आता परत कळालं तर ते सगळंच अवघड होईल? वाटत होती पण नाही, तेवढं केलं आम्ही ऍडजस्ट. म्हणजे एकदम स्ट्रिक्ट फॅमिली मधून येऊन सगळं करणं म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि मग हे एका साईडला चालू होतं, तुम्हाला बाकीचे पण प्रपोज येत असतील ना भारी भारी? हो, भारी भारी नाही, यांच्यापेक्षा भारी नाही आलं मला. आलंही असेल तर मला त्यात काही इंटरेस्ट पण नव्हता. म्हणजे दादा सोडून दुसरं कोणी आवडलंच नाही का? फेवरेट क्रश कोण आहे तुमचं म्हणजे असं हिरो मध्ये? सगळं एकच? एकच. तिला मला कोण- आधीपासून तेच म्हणजे obsessed जे असतं तसा प्रकार? तिला मी किती वेळा विचारलं, म्हटलं अरे असं असते ना, एखादा पिक्चर बघतो आपण ना, यार हा मस्त आहे, यार मस्त करतो, असं काही काय आहे दादामध्ये एवढं भारी? काय आहे भारी? हा, तेच दादामध्ये भारी एवढं आहे. भारी काय? तेच भारी आहेत. पण एखादी क्वालिटीज असं काहीतरी? त्यांच्या सर्वच क्वालिटी चांगल्या आहेत, की त्यांचा स्वभाव, त्यांचं बिहेवियर, त्यांचं दिसणं, त्यांचं स्टाईल, त्यांचं राहणं, त्यांच्या बाकी लोकांशी जे काही बोलतात ते सगळ्या गोष्टी. दादा हे असं ऑब्सेस कसं करायचं? काय आहे याचं? कुठला मंत्र फुकायला लागतो याला? जरा मला पण चांगली गरज आहे, मला असं जरा सांग. म्हणजे याला कुठं अमरावतीत कुठलं ठिकाण बिकाण आहे का तिथं जाऊन बसावं लागतं? काहीतरी वेगळंच मॅनिफेस्टेशन आहे का? नाही, याला म्हणजे कसं आहे की माझं वागणं जे होतं, बोललं मी साऊथ मूवी सारखं होतं, तर माझं असं नव्हतं की माझं कोणातरी कडून बा कोणीतरी बोलेल की बा याच्याकडून हा फायदा आहे, मी याची मदत करतो. फायदा नाही बघितला मी कधीच, की कोणाचाही काही आहे मी सॉल्व्ह करून टाकत होतो. तर जो ज्याचे कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि मी तो व्यक्ती असा राहत होता की यार तू बोल तेरे को क्या चाहिए, पण मी कधीच कोणाला काही मागितलं नाही. तर त्याच्यामुळे ते लोक माझ्याशी असे वागायचे की डायरेक्ट मी लिडरच बनवून टाकायचे मला. बरं. तर त्या काय मी त्या स्वभावामुळं सगळ्यांच्याच आवडीचं होऊन जातो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला हा स्वभाव आणायला लागेल, लोकांना मदत करा, फायदे मागू नका, मग मुली ऑब्सेस्ड होतील. फायदा ना तो विचार करता, लोकांची मदत करा, तुमची युनिव्हर्स मदत करेल. ठीक आहे, प्रयत्न करतो. का मला असं वाटतं का मुंग्या खाल्ल्यामुळे काहीतरी अशी एनर्जी होऊ शकते का? मुंग्या तरी नंतर खाल्ल्या. पॉडकास्ट हा, म्हणजे मुंग्याच खाताय, मुंग्या शोधत करताय. भात आणि मुंग्या आणि थोडस पाणी. पण त्या स्ट्रगलिंगच्या काळात म्हणजे प्रत्येक मुलीचं असं असतं ना की मुलगा जरा चांगला पाहिजे, जरा त्याचं करिअर बिरियर पाहिजे. दादाचं काहीच करिअर नव्हतं, दादा स्ट्रगल करत होता, तिकडे पण पैसे येत नव्हते, घरचे पण बोलत नव्हते. मग त्या काळात काय विचार होते तुमच्या? थॉट प्रोसेस काय होती? माझा त्याला नेहमी सपोर्ट होता. तो नेहमी मला म्हणायचा की मला जॉब नाही करायचा. मी त्याला म्हणायची की अरे यार, आपलं जर लग्न व्हायचं असेल तुला काहीतरी करावं लागेल, जॉब करावं लागेल, मी घरी काय सांगू, नाही तर मला कसे देतील तुला. तर तेव्हा मी त्याला बोलायची हे सगळं काही. पण माझं सेकंड हे पण होतं की ठीक आहे तू सध्या कर, पण तुला जे पाहिजे तू सोबत ते पण कर. म्हणजे असं नव्हतं की नाही आता तू जॉबच कर, हेच करणार, पटकन लग्न करून घेऊ. त्याच्यासाठी मी जवळपास किती 5 वर्ष थांबली. ऍक्च्युली मी 5 वर्ष घरी थांबवलंच होतं माझ्या मम्मी पप्पाला बोलून की नाही पप्पा मला क्लासेस करायचे आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला एज्युकेशन घ्यायचं आहे, आणखी पुढे शिकायचं आहे. त्यासाठी मी आणखी 2 वर्ष एक्स्ट्रा जॉब केला. म्हणजे मला करायचंच होतं. दादानीच नाही जॉब केला लग्नासाठी, तर तुम्ही पण केले. हा, तर मी त्याच्यासाठी मग आणखी 5 वर्ष मी माझ्या घरचे, जसं माझं एमटेक झालं तर लग्न करू म्हणे. म्हटलं नाही, मला लग्न नाही करायचं आहे, मला क्लासेस करायचे, मला स्टडी करायचं आहे. आणि जॉब पण मला, माझं गव्हर्नमेंटचं आधीपासून होतं की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, मला करायचंच आहे तो आधीपासून. तर मी त्यासाठी मग MPSCचे क्लासेस वगैरे करायला पुण्यामध्ये आली होती. मी इथे जवळपास 3 वर्ष राहिली. मग मी पुण्याला जॉब पण केला लॉकडाऊन मध्ये. पण लॉकडाऊन लागलं. हा, मी माझ्या भरोशावर केलं जे काही केलं ते. जवळपास. आणि शेवटी जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते मग तेव्हा कुठे जाऊन मी पप्पाला मागितले होते. नंतर 1 वर्ष पप्पानी मग ते केलं. त्यानंतर मी पुण्याला. पण दादा पण प्रयत्न करत होते, दिसत होतं म्हणजे काहीतरी करतोय किंवा धडपड चालू आहे काहीतरी. तेव्हा मग मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं नाही तू विचार सोड, तुला जे करायचंय ते कर, जे करायचंय ते कर, मी तुझ्या सपोर्ट मध्ये आहे. तेव्हा तो मुंबईला गेला होता स्ट्रगलिंग करिअर करायला, पिक्चर मध्ये करायचं, असं करायचं तसं. म्हटलं ठीक आहे जा. तुमचं सेकंड थॉट नव्हतं का नाही झालं किंवा नाही सेकंड थॉट घरचे नाही म्हणले? तिला मी नेहमी एक गोष्ट म्हणायचो नाही, मला होतं असं म्हणजे डाऊट, अरे यार पप्पानी नाही म्हटलं तर आपण काय करायचं. तेव्हा तो एकच म्हणायचं, तुझे पप्पा नाही म्हणूच नाही शकत, होच म्हणणार.
आपलं होणार, आपलं होणार, आपलं होणार. मग त्याचा हो होता ना, तर मी एवढं टेन्शन घेतलंच नाही. म्हटलं ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण होणार. तिच्या लाईफ मध्ये असं असते की तिला कोणताही प्रॉब्लेम झाला ना असं, तर ती मला एक गोष्ट म्हणायला लावते की असं म्हण ना. म्हटलं, "यार, मला का म्हणायला लावते तू?" "अरे, तू म्हटलं की होते." अरे 1 मी- मिलियन जाणार व्ह्यूज दादा म्हण ना तेवढं आपलं. आरामात. तसं शंभर असतं. टक्के. तेव्हा मी त्याला नेहमी प्लीज म्हणणं म्हणणं मी नेहमी त्याला म्हणायला लावायचे की प्लीज म्हण की आपलं होईल. म्हणजे आता जे लोकांचे, आता माझे भरपूर मित्र आहेत किंवा आहेत, तर ते 10-10 वर्ष रिलेशनशिप मध्ये आहेत, पण काय होतं अचानक आदल्या दिवशी फोन येतो की नाही एंगेजमेंट ठरली आहे, आई वडील नाही ऐकत आहे, पत्रिका नाही जुळत आहे. मग हे प्रश्न तुम्हाला म्हणाले असते ना की पत्रिका आहे का पाहिलंच नाही तुम्ही? नाही बघितलं, माझ्या घरच्यांनी बघितलं. जुळलं ते? हो, काही गुण जुळलेत, काही गुण नाही जुळलेत. हा, पण ते काहीतरी असतं ना, कितीच असतं. गुण जुळायला लागतात ते माझ्या 32 पप्पांनी नाही सांगितलं मला. ते आम्ही ते बघितलं आम्ही पण बघितलं जुळलंय पण ना. नाही. हो. मग तुम्ही मानता या गोष्टी? मी सांग, तुझं गुण जरी जोडले आणि स्वभावच नाही जोडून राहिला, काय करशील? पण ह्याला अपवाद पण आहे ना की पत्रिका न जुळणाऱ्यांचे पण भरपूर हे होतात. तर तुमचे गुण जुळले पण आणि तुमचं होतं पण, त्याच्यामुळे ते कदाचित हे झालं असेल. पण मग मला तिथं सांग, काय तुझा एखादा बेस्ट फ्रेंड आहे का? आहे ना, आहे. किती वर्षापासून? झाले माझे लहानपणापासून. माझा एक बेस्ट फ्रेंड आहे 25 वर्षापासून. हम्म. आमच्या तर कुंडल्या नाही जुळल्या. आम्ही तरी पाहिलं कधी कुंडले. हा, अजून एक बेस्ट फ्रेंड आहे तुम्हाला. बरोबर. पण ती वाईब कळून आली ना. येस, वाईफ मॅटर करते, कुंडल्या मॅटर नाही करत. पण मग घरच्यांना कसं की ज्या मुलांच्या असं झालं आयुष्यात की जे ट्रॉमा मध्ये आहेत, की त्यांचं नाही झालं, त्यांनी आधी बघितलंय, त्यांच्या कानावर आधी पंडितनं टाकलंय, तुमचे गुण जोडत नाही, तुमचं पटणार नाही. कानात गेलं पटणार नाही. तो कॉन्शियस माइंड सेव्ह करतो आणि कधी ना कधी बाहेर काढतो. पण ते घरचे तर करतातच ना या गोष्टी. हो, हा, करतात. माझ्या मग घरच्यांनी पण- घरच्यांच्या डोक्यात जेव्हा जातं, जेव्हा पंडित सांगतो, जेव्हा 100 लोकांची वाईब येते की ह्यांचं पटणार नाही, ह्यांचं पटणार नाही, तर निगेटिव्ह ऑरा तयार होतो, पटत नाही. कशाला बघताय? तुमचं दोघांचं पटतंय ना, करा. पण मग आता डिवोर्स पण वाढतात ना दादा. डिवोर्स तर ज्यांनी कुंडल्या नाही बघितल्या त्यांचे वाढत आहे. Arrange डिवोर्स तर marriage. कोणाची होऊ शकतात ना. हा, मग अरेंज मॅरेज वाल्यांची होत आहे. ज्यांच्या कुंडल्या बघून 36चे 36 गुण जुळले असतील, सगळे गुण जुळले असतील, त्यांचे डिवोर्स होत आहेत. बरोबर. मग ह्याला काय वाटतं याच्यात काय आता, म्हणजे माझं तर लग्न नाही आलं, पण तुम्हाला काय वाटतं की लग्न झाल्यावर काय बदलतं असं की पार ह्या लेवल लग्न झाल्यावर इथे रिस्पॉन्सिबिलिटी, लग्नाच्या आधी नसते रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून तो सगळे फेक प्रॉमिसेस करतो की मी हे करीन, मी ते करीन. इच्या होते एक्सपेक्टेशन डाऊन की तू तर बोलला होता हे करीन ते करीन, तू तर बोलला होता की जॉब करू देईन, तू तर बोलला होता तुझ्या घरचे असे वागवतील. आपल्या हातात आपली पर्सनॅलिटी आहे, आपले डिसिजन्स आहे. आपण आई बाबाला नाही म्हणू शकत, आपण सुनील नाही म्हणू शकत, हे नाही करू शकत. ह्या ज्या गोष्टी बदलतात, ह्या गोष्टी बदलताना जो व्यक्ती ऍक्सेप्ट करून घेतो की हे बदलणार आहे, हे असंच आहे, पण तरी आपण त्याच्यावर काय सोल्युशन काढू शकतो, त्यांचे टिकतात. आता का टिकत नाही? मी पण पैसा कमवते, मी कशाला असं करू, इथं काम बिघडतं. तू हे समजून घे ना की त्याला काय पाहिजे. मला सांग, एखाद्या पोरीने जर तुझ्या आईबाबाची काळजी घेईन असं जिंदगीभर ठरवलं आणि काळजी घेणं सुरू केलं, तू त्या पोरीसाठी काही करायला तयार नाही. 100%. पोरींचं इथंच बिघडतं. मी तुझ्या आईबाबाला हे म्हणन, ते कसे काय असे म्हणते, मी त्यांचं करणार नाही. मग पोराचं कसं होईल? माझ्या आई बाबाला बोलतो ना, जाय मग तुझ्या मी करत नाही. वहिनी असं काय झालं की दादानी मार खाल्ल्या वडिलांचा, तिथून त्याच वडिलांनी एक्सेप्ट पण केलं, म्हणजे असं काय कधी चेंज झाला बरं का? लग्नानंतर चेंज आला. लग्नानंतर? लग्नानंतर. म्हणजे लग्न होईपर्यंत एक्सेप्ट नव्हतं का दादा? नाही. काय सांगता? लग्नानंतर जेव्हा आमची एंगेजमेंट झाली, एंगेजमेंटमध्ये जेव्हा आमची एंगेजमेंट सगळ्यांशी भेटले, बोलले, आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. लग्नानंतर मग सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांना आवडायला लागले. कारण तसा त्यांनी स्वतःचं जे एक काय म्हणते पर्सनॅलिटी असते ती त्यांनी तिथे दाखवली. म्हणजे जशी ती काबूत झाली होती ना, काय बोलला तू मगाशी? ऑब्सेस्ड. ऑब्सेस्ड. तसे मग सगळे सगळ्यांना family. भेटायला लागलो, तर मग त्यांना पण मी आवडायला लागलो. हा. त्यामुळे स्वभाव. पण मला एक तेव्हा दादाने सांगता सांगितलं की घरी तुम्ही जेव्हा सांगितलं की दादा कुठेतरी जॉब करतो, त्याला 25,000ची वगैरे सॅलरी वगैरे हा, होती, हो. पण नव्हतं तसं काय. आता हे पहिल्यांदा रिव्हील करतोय असं की दादाने थोडस केलं होते, जरा करायला लागतं आयुष्यात काहीतरी काहीतरी, हा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय. तर तेव्हा त्यांनी माझ्यासाठीच 2 वर्ष जॉब केला होता. केला होता जॉब. हा. मी तिच्या म्हणण्यावर जॉब म्हणणं, केला होता की माझ्या फक्त मी म्हणण्यावर. घरी सांगते बा, पण मला घरी तर सांगावं लागेल ना काहीतरी करते, म्हणून तू जॉब कर. म्हणून मी जॉब केला. पण मी जॉब मध्ये 2 वाजेपर्यंत नाही बसू शकत. मी 2 वर्ष जॉब केला की बा म्हण ना घरी, सांग ना एकदाच तू हो म्हण.
मी एंगेजमेंटच्या दिवशी जॉब सोडला. तुम्हाला माहिती होते? हो. मी तिला पहिलेच म्हटलं होतं मेरा दम गुट्टा आहे वहां पे. अरे 18,000 साठी मी महिनाभर खर्च करतोय. मी 18,000 15 मिनिटाचे कमवतोय मी आता. म्हणजे मी स्टोरी टाकायचे 15,000 घेतो अकाउंटवर. मी त्याला फक्त तेवढ्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स केलं होतं की प्लीज तू जॉब कर, आपल्या घरचं म्हणजे माझ्या घरचे रेडी झाले सोशल पाहिजे मीडिया समजत नाही ना एवढं. लग्नासाठी. सोशल मीडिया त्यांना एवढं कळत Exactly. नव्हतं की काय असते काय नसते. त्याच्यासाठी मला जॉब करायला लागला. पण आता खुश आहेत का? आता तर सगळे खूप जास्त खुश आहेत. मस्त लग्नात अरे मी जाऊ नाही शकलो. प्रमोशन होतं आपलं अल्लाड पल्लाड मूवीचं, हा. तर मी लग्नात जाऊ नाही शकलो. ती टिकली होती. माझ्या आत्या भावाचं लग्न होतं म्हणजे माझ्या मग काय भावाचं. झालं का तिथे? तिथे तर बस मी पागल झाली सगळ्यांचं ऐकून ऐकून. कधी येणार आहे जवाई, कधी येणार आहे जवाई, कधी येणार. म्हटलं अरे यार ते येणार आहे रिसेप्शन, थांबा, मला नको पागल करू. मला काय ते फोन करून अरे यार तू यार काय करते यार म्हणते. काय जादू करते यार म्हणे. मला इथं मी आली आहे म्हणे, मला कोणीच विचारून नाही राहिलं म्हणे. सगळे जवाई कुठे आहे, जवाई कुठे आहे, कधी येणार आहे, कोण आले, निघाले का, बसले का, मग आता पोहोचतील का, एका घंट्याने येतील का. हा कधी माझे बहीण भाऊ म्हणजे माझी मम्मी वगैरे म्हणजे जेवढे पण सगळे आहे माझ्या गावातले घरचे लोकं. गावातले म्हणजे बहीण वगैरे आते बहीण वगैरे त्या पण कधी येणार आहे. माझे आते बहीण आहे, त्यांचे हस्बंड आहे. ते तर मला जेव्हा त्याची एंगेजमेंट होते माझ्या आते भावाची तेव्हा त्यांनी विचारलं अरे तुझे मिस्टर नाही आले का. म्हटलं नाही तर लग्नाला येतील. लग्नाला आता हे आले नाही, मग आता कधी येणार आहे. म्हटलं ते रिसेप्शनला नक्की येणार. त्यांनी मला 2 ते 3 वेळा विचारलं कमीत कमी त्या 3 दिवसात येणार आहे ना खरंच, नक्की येणार आहे ना खरंच. म्हटलं हो नक्की येणार आहे. म्हटलं ते म्हणजे रिसेप्शनला. जिथं की काय जवाई करताय तुम्ही, असा जवाई असते काय, याच्यापेक्षा चांगले चांगले पोरं भेटते आणि तुम्ही काय करून आले ना. जवाई का नाही आले, जवाई का नाही आले. वडिलांचं काय रिएक्शन आहे आता? माझे पप्पा हे बघ म्हणजे पप्पा आहे ते काही रिॲक्ट नाही हा. करत आणि त्यांचे रिॲक्शन्स काही दिसून नाही पडत, पण ते आतून खूप खुश आहे असं मला वाटत नाही. ते आहेच ऑलरेडी खूप खुश आहेत ते. आणि आई? आई तर खूप. नाही आणि काका म्हणजे बाबा तिचे पप्पा जे आहे ते मला बोलले होते बेटा म्हणे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणे, पैसा तर एक दिवस कमवूच म्हणे आपण म्हणे, पण फक्त स्वभाव पटला पाहिजे म्हणे. बरोबर. ठीक आहे. तर मग हिच्या घरी जाऊन मला भेटायला पोरगी नव्हती आली किंवा आम्ही पोरीकडे नव्हतो गेलो. तिचे फक्त पप्पा आणि तिचा भाऊ आला होता. घरी आले माझ्याशी बोलले असं तसं सगळं काही डिस्कशन झालं थोड्या वेळापर्यंत, खूप वेळापर्यंत. मग हिला म्हणे की ओके. मला एक वहिनी तुम्हाला विचारायचं आहे की ज्या लग्नापर्यंत सगळं कमिटमेंट असतात आत्ताच्या मुलांच्या मुलींच्या की लग्न करू वगैरे, आणि मग थोडं काहीतरी घरी होतं, घरचे ऐकत नाही आणि त्यांना नाही करतायत, त्यांचे पण अडचणी होतात, किंवा त्यांना काय सांगाल, किंवा जे मुलं मग तिथं म्हणजे पार डिप्रेशन मध्ये जातात, किंवा त्यांना आता पण काही मुलं असतील की ते प्रयत्न करतात त्यांना, किंवा त्या मुली पण प्रयत्न करतात घरी सांगायचं, त्या मुलींना तुम्ही काय सजेस्ट कराल? एक तर असं आहे की म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तुम्ही जे करत आहे त्याच्यावर पहिले. आणि जो तुमचा पुढचा पार्टनर आहे त्याच्यावर पण विश्वास ठेवावा लागेल की तो पण करेल. आणि घरच्यांवर पण, आणि घरच्यांना असं म्हणावं लागेल की प्लीज म्हणजे कन्सिस्टन्सी काय म्हणते त्याला, नेहमी सांगत राहावं लागेल की नाही तो आहे व्यवस्थित. आणि एकदा मी माझ्या घरी जास्त यांच्याबद्दल काही जास्त सांगितलं नाही. मी फक्त 2 ते 3 वेळा सांगितलं आहे. आणि मी जास्त बोलली नाही. मी माझ्या पप्पाला विचार करायला तेवढा टाईम दिला. आणि मी एकच बोलली होती मग पप्पाला की तुम्ही बघा मी सांगितलं आहे, तुमची जर इच्छा नसेल तर मी नाही करणार, ठीक आहे, ओके आहे, मी त्यासाठी पण ओके आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप वेळ म्हणजे जवळपास 1 वर्ष टाइम घेतला, त्यानंतर ते ओके झाले. पण तेवढा वेळ मला पण स्वतःवर असा विश्वास ठेवावा लागला की नाही त्यांना थोडा टाइम द्या, आईवडिलाला थोडा टाइम द्या, ते कधी ना कधी तुमच्यासाठी लेकरांसाठी तरी ते करतातच. पण याचा निगेटिव्ह पण घेऊ शकतात ना की मुलं अशी मुली. निगेटिव्हिटी माझ्यामध्ये पण आली होती की अरे यार माझे पप्पा नाही म्हणत आहे, आता ते करून देणार नाही. मी यांना सांगायची पप्पा असे म्हणतात, यांचा सपोर्ट होता मला खूप जास्त. आणि हे मला नेहमी रोज आमचे डेली एक तास ते मला समजून सांगत होते मला की नाही. दादा असा ना म्हटलं की काय नको घेऊ आपण पळून जाऊ वगैरे, नाही असे नाही, जे चुकीच्या गोष्टी. पळून जाऊ हा टॉपिक आमच्यात कधी आलाच नाही. वहिनी तुम्ही दादाला घरी दाखवलं वगैरे, घरच्यांनी नाही केलं, मग नंतर हो म्हणले. पण असं मुली जर कुठे आई वडिलांसमोर कुठलाही मुलगा घेऊन आले आणि म्हणले मला याच्यासोबत लग्न करायचंय, तर मग घरचे कसं काय तयार होतील? नाही, ते रेडीच नाही होणार. बरोबर. तर जो आपला पार्टनर आहे तोच तेवढा कॅपेबल असायला पाहिजे, आणि तो असेल तरच तेव्हा तुम्ही त्यांना घरी सांगा आपल्या आई वडिलांना.
बरोबर. म्हणजे आणि नका आधी सांगू. आधी नका सांगू. आणि मी पण आधी घरी नाही सांगितलं. मी म्हणजे आमचं यांनी पण जवळपास माझ्यासाठी 8 वर्ष स्ट्रगल केलं, 2 वर्ष जॉब केला. ते पण माझ्या म्हणण्यावरून, की मला घरी सांगायचं आहे. आपलं म्हणजे आपल्याकडे जर तुमच्याकडे जर नसेल तर माझ्या घरचे कसे देतील ना? बरोबर. तर तुम्हाला पण काही ना काही करावं लागेल, मला पण काही ना काही करावं लागेल. तर तुम्ही माझ्यासाठी तरी ॲटलीस्ट जॉब, यांना जॉब नव्हता आवडत. पण यांनी माझ्यासाठी 2 वर्ष जॉब केला, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेच तुम्ही तुमच्या पार्टनरला म्हणा, म्हणजे सांगा की बा तेवढाच तुम्ही कॅपेबल व्हा, केपेबल असेल तरच दाखवा घरी, हां. थोडक्यात. आणि तेव्हाच बोला घरी तुम्ही पण. दादा तुला काय वाटतं की असं नाही आहे की बा तो मुलगा कॅपेबल नाही आहे आणि कसा पण वागतो, त्याची फॅमिली व्यवस्थित नाही आहे, तरी पण याचा अर्थ तुम्ही हा पण घेऊ शकतात लोक की बा सक्सेसफुल पोराशीच लग्न करा. तसं नाही आहे. तसं तिने पण नाहीये. त्याच्यासाठी 12 वर्ष वाट बघितली. आणि त्यात तू पण 8 वर्ष काम केलं ना, हां. म्हणजे हां. तू स्ट्रगल करत Struggle होता, केलं. जॉब करत Job होता, करत. हां. म्हणजे त्यात दिसत होतं की माझ्यासाठी हां. काहीतरी करतोय करत बाबा. पण मला हे होतं की माझ्यासाठी कोणीतरी वाट बघतंय. नाही तर पोरी कशा करतील की हा प्रपोज केलाय ना, आज तू सक्सेसफुल होऊन जा, मग मी घरी सांगेन. तसं नाही. नाहीये. माझ्या सक्सेस मध्ये 50% तिचा पण हात आहे पूर्ण. माझा 50% आहे तर तिचा पण 50% आहे. कारण की ती जर थांबली नसती तर मी पण मग एवढं टेन्शन नसतं घेतलं की ठीक आहे ना, दुसऱ्या कोणाशी होऊनच जाईल. आता मला पण जेव्हा मला सक्सेस भेटला त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंट क्लास पण पोरीचे रिश्ते येत होते. तेव्हा माझ्या पप्पांना असा विचार केला की यार हाऊस नाही म्हणून आली हिच्या घरचे, तर असंच म्हटलं की बा रिश्ते येऊन आले असं तसं. मी म्हटलं आणि ते रिश्ता कसा आला होता, तिच्या घरी 70 एकर शेती होती, 40 एकर बागायती होती, बापाला एकटीच होती. बापाने फोन केला की सगळी प्रॉपर्टी तुमच्या पोराच्या नावानंच होणार आहे नंतर जाऊन. आणि वरून मग पप्पा म्हणे तुम्ही माझ्या पोराला काय देताय म्हणे, तुम्हाला माहित नाही म्हणे तुमच्याकडे कोणता हिरा आहे म्हणून. तर म्हणे फक्त हाव म्हणा म्हणे, सगळं तुमचं म्हणे असं तसं. तर पप्पांना म्हटलं पप्पा 11वी 12वीत मला कोणीच ओळखत नव्हतं. सरायला असं वाटे की हे निकम्मा आहे, अभ्यासात हे आहे, ढंग आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तेव्हा त्या पोरीनं मला चूज केलं होतं म्हटलं. काही नसताना हां. सोबत असणं हां. आणि सगळं असताना असल्यावर तर सोबत सगळेच येते म्हटलं. बरोबर. पण दादा तुला काय वाटतं की कुठल्या पण मुलीच्या आई वडिलांनी हो म्हणण्यासाठी त्या मुलामध्ये काय हवं? तिला हँडल करू शकला पाहिजे. प्रत्येक पोरीत वेगळे मूड सांभाळू स्विंग्स शकणं. असतात, हे असतात, ते असतात. पोरं सोडून देतात की काय टॉक्सिक हा नवीन पॅटर्न आणला. टॉक्सिसिटी काही नसते. प्रत्येकाच्या अंगात राक्षस असतो, प्रत्येकाच्या देव असतो. राक्षस थोड्या वेळासाठी बाहेर येतोच. आमचे खूप भांडणं होतात, पण ते 5 मिनिटाच्या वर नसतात. 5 मिनिटानंतर आम्ही असेच असतो. तर ते ऍडजस्ट करता आलं पाहिजे. नाही हे ते झालं, हां. पण केपेबल त्या आई वडिलांनी का हवं म्हणावं तुला? हा, आई वडिलांनी त्यासाठी हो म्हणावं की म्हणजे तू तेवढा आहे का, खरंच सांभाळू शकशील का तिला. हे जर तुला प्रूव्ह केलं की मी सांभाळू शकतो, मी तेवढा कॅपेबल आहे, ते खुशी खुशी देतील. पण तुझ्याजवळ जर जॉब नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, भाऊ जमलं तर करू असा ऍटिट्यूड आहे, नाही देणार ना. तू इमॅजिन कर ना, तू नाही देशील, तुझे बाबा तुझ्या बहिणीला देतील का? नाही देणार. बरोबर. म्हणजे मुलांनी स्वतःला केपेबल बनवा, नंतर घरी सांगा. बरोबर. केपेबल बनण्यासाठी मी जर आधी केपेबल म्हणजे जसं मी जॉब करत होतो फक्त, मला जर इकडून इन्कम सोर्स नसता, माझ्यात हिंमतच नसती की 17,000 मी घर बी सांभाळू आणि इल बी सांभाळू. म्हणजे दादा आणि वहिनींचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः केपेबल व्हा मुलांनी आधी, त्या मुलीच्या घरी सांगण्याआधी, आणि मुलींनी पण ते बघा की त्याला मदत करा केपेबल होण्यासाठी. येस. म्हणजे ते दोघांचं असलं तर कुठेतरी, कारण की आता मुलींच्या अपेक्षा कशा आहेत, म्हणजे माझ्या मित्रांनी ज्यांना स्थळ येतात, तू किती कमवतोस, तुझी सॅलरी काय, पॅकेज काय, तुमचा पुण्यात फ्लॅट आहे का, जर असन तर मग माझ्या मम्मीला टेन्शन येतं की यार तुला कोण देणार आहे मुलगी, तुझ्याकडे तर पुण्यात फ्लॅट पण नाही. तू असंच मी व्हिडिओ बनवत होतो की मला पोरगी नाही भेटत, मला पोरगी. माझ्या मम्मीला रोज कॉल यायचे इंस्टाग्रामवर की काकू मी आहे, मी एवढ्या वर्षाची आहे. मग मम्मी अशीच मजा घ्यायची की बा मग तुला नॉनव्हेज बनवता येतं का. आता ही पूर्ण प्युअर व्हेज आहे, पण तरी मम्मीने मला म्हटलं होतं की मला काही प्रॉब्लेम नाहीये, मला सून आवडते. हा त्या टॉपिकवर होतं. सासू सुनेचं भांडणं होतं रिअल मध्ये, थोडंफार होतं. भांडण नाही होत. फक्त हे होतात की मला तिचं हे नाही आवडलं, ती मला सांगते, आणि मम्मी अशी का बोलली, मग मी तिला समजून सांगतो की मम्मी याच्यामुळे बोलली. हे नाही पाहिजे, डिस्कशन नाही राहिलं ना की मिसअंडरस्टँडिंग Communication. हेट वाढतो. हा. तर मग मी सांगतो, मग आता एज जशी वाढत जाते ना तसं तसं माणूस लहान मुलासारखा वागायला लागतो. तर तिचं असं म्हणणं होतं की बा तिची काळजी असते की आपल्या पोराला बा असं द्यायला पाहिजे होतं, आणि हे तिचं बोलणं नसतं. हे कॉल आलेले, तुमची सून अशी नाही करत का, सुने असं करायला पाहिजे. मग थोडा वेळ करते ती, मग तिलाच रिग्रेट होते की यार काहीच नव्हतं त्या गोष्टीत,
मग ती ओके होऊन जाते की मग सुनबाई मग आज मी बनवते संध्याकाळी. बर. मग ते थोड्या वेळासाठीच असतं. कम्युनिकेशन ठेवलं हा, पाहिजे. फक्त समजून सांगावं लागतं तिला की अशामुळे हे ते बोलली. ओके. असं. आणि तिला पण समजून सांगावं लागतं की नवीन घरी आली आहे, तिला ह्या सवयी नाही आहे, मी सांगतो समजावून, करेल ती. सो तुला खेळायला लागतं दोन्ही हा. साईडने. आणि मग कधी कधी जर तुम्हाला असं असेल की सून आणि सासू ऐकूनच नाही राहिली, सरळ विलन बनून जा. म्हणजे त्या कसं? दोघींच्या नजरेत विलन बनून जा. हम्म. मग ते अशी करते की मग हिच्यासोबत भांडायचं जोर जोरात. मग ते ती काही नको म्हणून, अरे तिला अरे असं नको करू ना, असं मग असं तसं नाही का, असं नाही, आता तूच असेल तो तिकडे जा. मग मी तिकडे चालला जातो दो. वा. सो असं अशा गोष्टी असतात की कराव्या लागतात आणि मग ह्यांनीच तो आनंद मिळतो आणि हेच तर मजा येते. संसार आहे, हेच तर फॅमिली आहे थोडक्यात. थोडं फ्रस्ट्रेट होते, मजा येते. आता मला काय टिप देशील म्हणजे तुम्ही दोघांनी जर असं, मी सिंगल आहे, काय केलं पाहिजे आयुष्यात? नाही खरं सिंगल सगळ्यांना माहिती, आपण खोटं नाही बोलत. बोल ना. काय टिप्स काय देशील की असं कशी मुलगी शोधावी आणि कुठं शोधावी? सगळ्यात घाणेरडा प्रश्न. तू मला भेटलं बाबा 11, 12 आम्हाला नाही भेटलं, आता काय करायचं मग आमच्या पण मी सारखं? शोधलीच नव्हती ना, मला फक्त आवडायची आणि मी अप्रोच केला होता की ठीक ठीक आहे दादा, तुझं कळलं, आमच्या सारख्यांना ओके. काय, माझ्यासारखे भरपूर जण आहेत. हे बघ, मी कोणाचंच काही सांगू शकत नाही, कोण कधी ऍक्टिंग करून आलं, कोण कधी काय करून आलं. पण मी एक गोष्ट सांगतो नेहमी सगळ्यांना, तुला जी मुलगी आवडते तिच्याशी लग्न कर नको करू मला काही घेणं नाही, पण जर कोणत्या पोरीला तू आवडत असशील ती फायनल करायची. वाह. कारण की जिला तू आवडतं तिच्या मागं भीक मागावं लागेल, तिचे सगळे नखरे पुरवावं लागेल, ते नुसतं घिनघिन करेल, किरकिर करेल. पण जिला तू आवडतं ना, ह्या सगळ्या गोष्टी ती तुझ्यासाठी करेल. वा वा वा, काही टिप दिली दादा. अहो पण ह्यात लय मोठं गंमत आहे की आपल्याला जिला मी आवडत असेल हे कळणार कसं? कोण सांगायलाच येत नाही. तुला पण विचारायला लागलं नाही, हे तर जेव्हा आता सोबत राहतो तेव्हा स्वभाव पटतो. आता जसं मला स्वभाव पटला हिला, तसं कोणीतरी असेल ना का जिला तू आवडत असेल. आता हे सोशल मीडियावरची फॅन नाही म्हणत आहे मी, सोशल मीडियावरची फॅन आली आहे ना ती येईल, ठीक आहे. ती जर तुझ्यासोबत 4 दिवस राहिली, यार एवढं काही जे वाटत होतं ते आहे नाही, ते चालली जाईल, ते नाही म्हणत आहे. वेळ पिक्चर बघितला, जेनेलियाला तो आधीपासून आवडत असतो. बरोबर. शेवटी त्याला कळतं की जेनेलियाच खरं प्रेम करते, समजलं असा का? विषय. हा. तर आपल्याला तरी कोण शोधणार आवडते कुठे ते त्यापेक्षा, मला नाही माहित. हा म्हणजे दादाचं म्हणणं असं आहे, आपल्याला कोण आवडते याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतोय हे हे महत्वाचं. महत्वाचं. वा. कारण की तुझी जी आवड आहे ती अट्रॅक्शन आहे, ती चालली जाईल काही दिवसांनंतर. मग तू पण तिच्यासाठी तेवढ्या गोष्टी करणार नाही. बरोबर. मग तिला पण जीवावर येईल की आधी तर करत होता, आता का नाही, मग डिवोर्स होतात. वहिनी तुम्हाला काय वाटतं? फॅमिली आणि मेन आहे की सासू चांगली भेटते. ती पाहिजे, सासू पाहिजे. चांगली पाहिजे. सासू चांगली असली की म्हणजे मुलापेक्षा मुलींनी सासू पाहिजे. सासू पाहायला आणि पाहिजे. मी ऑब्झर्व केलं, खतरनाक टिप दिली आहे काहीतरी. सासू चांगली सासू पाहिजे. चांगली असेल तर मग काही प्रॉब्लेम इश्यूच नाही, काही प्रॉब्लेमच नाही. नवरा अंडर कंट्रोल चालला हा. म्हणजे पहिले सासू बघा, घरातून सासू बघा. अंपायर बरोबर सेटिंग लावा ना, Direct. मॅच तुमचीच आहे. फिक्सिंगच अशी करा की विषयाचं नाही झालं पाहिजे. वा, असं पहिल्यांदाच बोलताय ना तुम्ही दोघं, असं कुठं बोललं हा, नाही? नाही. नाही नाही, कुठंच नाही. फर्स्ट टाइम एवढं. फर्स्ट टाइम. कसं वाटतं म्हणजे असं छान बोलताना? वाटतं आम्हाला. वहिनी पहिल्यांदा बोलते. मी कधी एवढी बोलली नाही आहे. मी फर्स्ट टाइम एवढी बोलत आहे. सासू बद्दल बोलली, तो सासूने आठवण काढली, ते सासूचा फोन आहे, हा. उचलू शकतो का? हो हो, काकूंना नमस्कार. नाही, मी उचलणारच होतो तरी. हा बोल ना मम्मी. हॅलो, कुठे आहे रे? मी असंच थोडंसं कामात आहे, बोल ना काय म्हणतं. काय जेवण वगैरे झालं काय? मी बिझी आहे, थोडं नंतर करूया. अरे तर मग माझ्या सुनीला दे. हे पाय, हे मायापेक्षा जास्त सुनील. कसलं आहे विषय? हॅलो, हा कशा? काय वगैरे? हा, बस मजेत आहे. तू सांग, ते यांनी जेव वगैरे घातलं की नाही तुला? जेवलो आम्ही मस्त. त्यांनी जीव घातला पोट भरून. हो काय? Podcast काय मध्ये ते सांगितलं आम्ही इथे आलो आहे. ऑड इंजिनियरचा पॉडकास्ट होता, तिथे आलोय आम्ही. हो काय? हा. मग मला सोडून दिलं मग? तू पिटला. जरा गाडी माझ्यावर फिरली. काकू करायचंय तुमच्या सोबत, पण ह्या दोघांचा आधी उरकून घेऊ ना, म्हटलं तुमचं जरा सेपरेट करता येईल, यांच्या बरोबर नको. हो का? हो. मतलबी आहे रे तू. नाही हो काकू, असं नाही. काकूंबरोबर काकूंना काय आणलं, मला वाटलं दादा म्हणलं होतं, दादानी फसवलं मला. दादा म्हणलं होता, पण दादा म्हणला नंतर तो वहिनींसोबत एकटाच आला. सेलिब्रिटीचा वेगळा. अच्छा अच्छा. बघा ना हो काकू, तुम्हाला नाही घेऊन फिरत का दादा?
नाही आता वहिनी बायको आली ना आता. असे बघा तुम्ही जरा काहीतरी बोला. हा. तुम्ही या मग आपण तुमच्या सोबत करूयात. बर मग तुमचं चालू द्या. हो चालेल. सॉरी बरं का काकू. ठीक आहे, झालं का? ठेवू का? हो डेंजर. खतरनाक आहे. रॅपिड फायरचा एक प्रश्न असणार आहे, पण रॅपिड फायर जरा वेगळा आहे. उत्तर कशी द्यायचे? हात वरती करायचे दोघांनी पण. दोघांचे चेहरे एकमेकांना दिसणार नाहीत. तर पहिला प्रश्न दोघांसाठी आपला हा आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त रागीट कोण आहे? पहिल्यांदा पटकन सॉरी कोण बोलतं? इथं जरा कन्फ्युजन झाले, पण वहिनींचा हात लेट आल्यामुळे मला कळलंय की दादा सॉरी म्हणतो, ऑप्शनच नाही दुसरा. सगळ्यात जास्त म्हणजे लगेच हट्ट कोण पुरवतं? पुरवतो. हा समजला मला क्वेश्चन. समजलाय क्वेश्चन मला. सगळ्यात जास्त फुडी कोण आहे? सगळ्यात जास्त सरप्राईजेस कोण देतं? तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रागीट कोण आहे? सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण? ठीक आहे, समोर बघा. आता हे दोन झाले. मी पटापट छोटे छोटे प्रश्न विचारतो. तुमच्या दोघांना म्हणजे आठवतं असेल किंवा नसेल मला माहित नाही. आता दादाची परीक्षा आहे आणि हे दोघांना दादा तुझ्यासाठी प्रश्न आहे. रॅपिड फायरच समज. पहिल्यांदा डेटवर कुठे गेले होते तुम्ही? डेटवर आम्ही कधी डेटवर ते डेटवर गेलोच नाही आम्ही. बरं पहिला पिक्चर कुठला पाहिला होता जिथं तू काना खाली खाल्ली? तू नाही वाटत. आमचं पिक्चर नव्हतं झालं. 15 मिनिटं झाले. पहिला पिक्चर मग आयुष्यातला तुम्ही दोघांनी सोबत पाहिलेला? हॉरर मूवीच होता तो. नाही आठवत. दोघांनी नाही आठवत. पहिल्यांदा केलेली ट्रिप? रामटेक नागपूर. दादाला आवडणारं सगळ्यात जास्त फूड कुठला? चिकन. नॉनव्हेज. वहिनींना? तिला व्हेज मध्ये घरचं जेवण. दादांची फेवरेट हिरोईन? जेनेलिया. क्रश. टॉन्ट मारलंय. दादाचं एक असं कुठलं तरी एक म्हणजे एक क्वालिटी की जी खूप जास्त आवडते? स्वभाव. पर्सनॅलिटी. वहिनींची? सगळं एक गोष्ट. ओके आठवत नाही. सगळ्या म्हटलं मी एकच म्हणते. एक कसं चूज करणार? तीच आवडते यार मला. तरी पण एक क्वालिटी म्हणजे ती सांभाळून घेते घरात. आता तुमचं एक थोडस शेवटचा प्रश्न आहे दोघांसाठी पण. अशी एक गोष्ट की दादानी बदलावी आणि अशी एक गोष्ट वहिनीने म्हणली की वहिनीने बदलावी, अशी कुठली? वहिनी तुम्ही सुरू करा. त्यांना राग खूप लवकर येते. म्हणजे तेच म्हणजे चिडतात तसे. म्हणजे खूप मोठ्या गोष्टीवर. छोट्या गोष्टीवर मी चिडते. बर ते बदलावे असं नाहीचं म्हणणं आहे. वहिनींमधली एक गोष्ट? मला ती जशी तशीच आवडते. फक्त बदलाव हाच की जसं जसं सिच्युएशन चेंज होत जाते तसं तिने बदलाव आणला पाहिजे सिच्युएशन प्रमाणे. हे माझ्या मम्मीचा रूल आहे. मस्त आहे. म्हणजे जसं की आता तिने जर पुन्हा आपल्या मम्मीच्या इच्छेसारखं वागलं बाकी बायांसारखं तर माझी मम्मी कूल नसती झाली. माझी मम्मी कूल आहे कारण की ती अजूनही आमच्यासारखी वागते. जसं फोन अपडेट होत राहतो ना तसं स्वतःला अपडेट करण्यात राहण्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे जसं यांचं आहे. आणि हे आधीपासून आहे. जसं की म्हणजे फर्स्ट म्हणजे आम्ही किती वर्ष झाले, 13 वर्ष होत आले ना. तर 13 वर्षापासून ते मला नेहमी हे कसं सांगते, म्हटलं तू किती चेंज होत राहतं, तुला हे नाही आवडत, मग तुला असंच नाही आवडत, तुला याच्यात चेंज पाहिजे. म्हटलं तू किती प्रत्येक गोष्टीत किती लवकर ऍडजस्ट होतं, किती लवकर म्हणजे त्या गोष्टीला चेंज करायला आवडते. जसं की कपड्यांमध्ये पण, स्टाईलमध्ये, केसांमध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टीत लवकरच काही ना काही चेंजेस त्यांचे सुरूच असतात. दादा एकंदरीत थोडक्यात हा सगळा पॉडकास्ट संपलाय. आणि तर दादा कसं वाटलं एकंदरीत तुला? अरे मला एकदम घरात बसून गोष्टी केल्यासारखं वाटलं. वहिनी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला पहिल्यांदाच असं एवढं बोलताना दिसले. तुम्ही सांगा. मला खरंच म्हणजे काय म्हणते मी खुलून बोलली आज असं मला वाटत आहे. पहिला पॉडकास्ट आहे ज्याच्यात खूपच खुलून बोलले मी. का बरं असं? काय जरा आमची तारीफ केली तर चालेल बरं का? काय विषय नाही दोघांनी पण. त्याच्यात खूप मी कंजूस आहे. खूप कंजूस आहे. दादाची होत नाही. किती मोठी गोष्ट कर. छान आहे. मस्त.
तिला म्हटलं मी की तिथं आलो, आम्हाला भेटायला होळीसाठी 6,000 लोक आले ते अमरावती सारख्या शहरात. तिला म्हटलं की स्टेजवर जाऊन कसं वाटलं तुला? छान. 6,000 लोक फोटो काढतात, पागल झाली काय नाही. म्हटलं तू आयुष्यात असं कधीच एक्सपिरियन्स नाही केला, तुझा पहिला एक्सपिरियन्स तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. अरे बोल. पण खरंच कसं वाटलं? खरंच छान वाटलं. नाही, पण पहिलाच पॉडकास्ट आहे माझा आणि त्यात मी खूप खुलून बोलली आहे, न विचार करता काही. वा. तुमच्यामुळे. त्याच्या वाईबमुळे असं. हा, कशी वाईब बीप कशी आहे? Vibe. जरा मस्त. आवडली ना? थँक्यू सो मच. अरे. अमरावती त्याच्यामुळे दादा थँक्यू सो मच.